ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी याते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा. या पहिल्या ओवीमध्ये शिष्याची आदर्श वृत्ती दाखवलेली आहे. तो शिष्य कोणताही अहंकार न ठेवता अगदी नम्रतेने सिद्ध योग्याला विनंती करतोय की मला पुढील कथेचा विस्तार करून सांगा. बघा ना, ज्ञान मिळवण्यासाठी विनय आणि जिज्ञासा खूप गरजेची आहे. विनय म्हणजे नम्रता आणि जिज्ञासा म्हणजे प्रश्न विचारण्याची वृत्ती. जेव्हा शिष्य विनंती करतो ना, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने शिकत असतो. आणि या ओवीमध्ये दातारा म्हणजे साक्षात सद्गुरू दाखवलं. ज्ञान देणारे सद्गुरू आणि अज्ञान दूर करणारे सुद्धा सद्गुरूच. तिमिरातून तेजाकडे नेणारे सद्गुरू. बघा, जसं मन रिकामं आणि नम्र केल्याशिवाय ज्ञान टिकत नाही. बघा ना, भरलेला घडा पाणी पुन्हा स्वीकारेल का? नाही. पण रिकामा घडा मात्र भरतो की नाही? भरलेला घडा पुन्हा भरत नाही, त्याची क्षमता संपली. पण रिकामा घडा मात्र पूर्ण भरतो. तसंच आहे, अहंकार सोडून जर विचारलं, अंतरी असलेला अहंकार जेव्हा आपण काढून टाकतो ना, तेव्हा काहीतरी आपण स्वीकारू शकतो. आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे तर आतलं रिकामं केलं पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे. आणि अहंकार सोडून नम्रतेनं विचारल्यानंतरच आपल्याला ज्ञान मिळणार आहे. गुरु असतील, शिक्षक असतील, अनुभवी व्यक्ती असतील, यांच्याकडून शिकताना नम्रता हा पहिला टप्पा आहे. बघा, जिथे नम्रता आहे आणि जिथं जिज्ञासा आहे ना, तिथं ज्ञानप्राप्ती आहेच आहे. बघा पुढची ओवी. सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला, तोची विप्रे प्रकट केला, जाणे वांज महिषी दुहिली. आणि इथं सिद्ध योगी आता शिष्याला सांगतोय की ऐक बाळा, श्री गुरूंची लीला अगम्य आहे, म्हणजे ती बुद्धीच्या पलीकडची आहे. गुरूंनी एका ब्राह्मणाच्या माध्यमातून असा एक चमत्कार घडवला होता की ज्यामध्ये वांझ म्हैस दूध देऊ लागली होती. बघा, गुरूंची शक्ती ही सामान्य नियमांच्या पलीकडे असते. जे आपल्याला अशक्य वाटतं ते गुरु सहज शक्य करून दाखवत असतात. विप्रे प्रकट केला म्हणजे गुरु स्वतः दिसत नाही, तर गुरु इतरांच्या माध्यमातून कार्य करत असतात. जिथे गुरु कृपा असते ना, तिथं अशक्य असं काही राहत नाही, तिथं सगळं शक्य होतं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, जिथे आपली बुद्धी थांबते ना, तिथूनच गुरूंची लीला जी अगम्य आहे ती सुरू होते. अडचण कितीही मोठी असली तरी आम्ही निराश होऊच नाही. दैनंदिन जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक मिळाला तर आपली परिस्थिती ही नक्की बदलू शकते. याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. आणि विश्वास जर ठेवला तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा हळूहळू शक्य होते. म्हणजे काय, तर जिथं गुरुकृपा आहे, सद्गुरुकृपा आहे, तिथं अशक्याला शक्य करणारी अशी दिव्य शक्ती तिथे नांदत असते. बघा, तया ग्रामी येरे दिवसी, क्षार मृत्तिका भावयासी, मागो आले तया महिषी, द्रव्य देऊ म्हणताती. आणि ही ओवी अत्यंत साधी घटना दाखवते. वरवरून साधी वाटते. गावातील लोक काय करत होती, क्षार मृत्तिका म्हणजे माती, क्षार म्हणजे मीठ, मिठाने मिसळलेली माती वाहून नेण्यासाठी त्या म्हशीची मागणी करत होती. ती म्हैस त्यांना पाहिजे होती आणि त्या बदल्यात त्यांना पैसे देणार होते. ते व्यवहार होणार होता. जगामध्ये सर्व व्यवहार हे स्वार्थ आणि उपयोगानुसार चालत असतात. आपण पाहतोय दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू असतील त्या व्यक्तीच्या उपयोगाच्या आहेत, त्यालाच त्याची किंमत कळते. म्हणजे त्याला ते माती वाहून नेण्यासाठी म्हैस पाहिजे होती आणि तो त्याची ती खरेदी करून त्याला पैसे देणार होता आणि लोकांनी त्या म्हशीच्या कामासाठी उपयोग करायचा होता त्यांना. पण तिथं खरं महत्त्व काय होतं, गुरुकृपा होती, ते अजून समजलेलं नव्हतं त्यांना. बघा, थोडंसं क्लिष्ट वाटत असेल, पण दैनंदिन जीवनामध्ये काय होतं, आपण ही अनेकदा बाह्य उपयोग, पैसा, व्यवहार यामध्ये अडकतो, पण अंतर्गत दिव्यता, त्याच्यामागे असलेली कृपा मात्र आपल्याला ओळखता येत नाही आहे. म्हणून ही ओवीच मुळात साधी घटना दाखवणारी होती. पुढं थोडंसं आहे. बघा,
विप्र म्हणे तयासी, नेदू दुबते महिषासी, दावी तसे सकळ काळासी, क्षीर भरणे दोन्ही केले. मग तो विप्र म्हणजे ब्राह्मण लोकांना म्हणाला, ही म्हैस कामासाठी आम्ही देणार नाही, कारण तो सर्वांना दाखवतो की ही म्हैस 2 भांड्यांनी दूध देत आहे. बघा ना, जी वस्तू आधी निरुपयोगी वाटत होती ना, तीच वस्तू आता कशी झाली, अमूल्य झाली. कारण ती म्हैस आधी वांज होती, आता ती दूध द्यायला लागली. गुरुकृपेने झालेला बदल ओळखून त्याचे संरक्षण करणे हे अत्यंत गरजेचं आहे. विप्राला समजले की ही म्हैस साधी नाही आहे, ही गुरुकृपेची देणगी आहे. बघा ना, जिथे गुरुकृपा प्रकट होते ना, तिथे सामान्य व्यवहार म्हणजे नफा तोटा हा गौण ठरतो, गौण. तिथे जपणूक येते, श्रद्धा येते आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कृतज्ञता महत्त्वाची ठरते. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मिळालेल्या चांगल्या संधी, चांगली कृपा, चांगले गुण याची आपण कदर केली पाहिजे बरं. त्यांचा उपयोग योग्य पैशासाठी न करता योग्य मार्गाने करावा, कारण ती अमूल्य भेट आहे. जे अमूल्य आहे ते ओळखून त्याचे रक्षण करणे हाच खरा शहाणपणा आहे. श्री गुरूंच्या कृपेने मिळालेलं जे काही असतं ते अगदी अमूल्य असतं, तर ते व्यवहारासाठी नसतं, ते जपण्यासाठी असतं. बघा पुढं, करीती विस्मय सकळ जन, म्हणती वांज दंतही, काल होती नाकी खूण, व्यसन रज्जू अभिनव. आणि मग इथं सगळे लोक आश्चर्यचकित झाले. सगळी लोक म्हणायला लागली, ही तर कालपर्यंत वांज होती की, नाकामध्ये खूण होती, नवीन व्यसन दोरा पाहून ते खात्री करत होती की ती हीच म्हैस आहे का. बरोबर का, कारण ती म्हैस आधी वांज होती, हे लोकांना माहीत होतं. आणि आता तो विप्र म्हणतोय की ते आता दूध द्यायला लागले 2-2 भांडे. आणि मग लोक आश्चर्यचकित झाली, लोकांनी विस्मय केला आणि लोक चापसून बघायला लागली की खरंच तीच म्हैस आहे का, नेमकं तेच आहे का. नाकातली खून, तिची नवीन व्यसन, आणि ते दाखवलं व्यसन रज्जू. रज्जू म्हणजे दोरा व्यसन, आपल्या गावाकडे त्याला व्यसन म्हणतात बघा. आणि ते पाहून ते खात्री करत होती की ही नेमकी तीच म्हैस आहे का. जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतं तेव्हा लोक विश्वास ठेवत असतात. बरोबर, चमत्कार समोर घडला तरी लोक काय मागतात, पुरावा मागतात. द्वैतामध्ये सत्य समजण्यासाठी माणूस बाह्य चिन्हांवरतीच अवलंबून असतो. आपणही अनेकदा अनुभवाऐवजी पुरावा शोधलेला आहे, पाहावे आपणास आपण. पण जेव्हा गुरुकृपा होते ती सगळ्या तर्कांच्या पलीकडची असते, आणि गुरुकृपा समजण्यासाठी अनुभव घ्यावा लागतो. गुरुकृपा ही केवळ अनुभवाने समजते. बघा ना, बदल घडला की लोक प्रश्न विचारतात, हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. पण सततच शंका ठेवणं, जे काही घडतंय ते स्वीकारणं, ते तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. सतत शंका ठेवूच नाही. आणि जे आधी घडलंय, ती म्हैस आधी वांज होती आणि नंतर ती दूध द्यायला लागली, आता ते घडलंय सद्गुरूंच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने, तर आता तुम्ही आम्ही ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे विश्वास आणि अनुभव ही खऱ्या ज्ञानाची सुरुवात आहे. लोक काय पुरावा शोधत असतात, पण भक्त मात्र काय करतात, अनुभवातून सत्य ओळखत असतात. बघा, नव्हती गर्भीन वांज महिषी, वत्स न होता दुभे कैसी, वार्ता फाकली विस्तारेसी, कळली तया ग्रामाधिपतीसी. मग लोक म्हणायला लागली की ही म्हैस गर्भीण नव्हती, मग हिला वत्स म्हणजे वासरू नसताना दूध कसं देता ही म्हैस. हा चमत्कार गावभर पसरला आणि शेवटी ग्रामाधिपती, ग्रामाचा अधिपती म्हणजे त्या गावातला राजा, जो कोण असेल आत्ताच्या काळातला सरपंच वगैरे, त्यालाही ते कळालं. आणि हा संपूर्ण प्रसंग जो आहे ना, तो निसर्ग नियमांच्या पलीकडच आहे. जेव्हा काही अद्भुत घडतं तेव्हा त्याची वार्ता अगदी वेगाने सर्वत्र पसरते. बघा, सत्य स्वतःच लोकांपर्यंत पोचतं. ते सत्य आता लपून राहत नाही. जेव्हा सद्गुरू कृपा ही तर्काच्या पलीकडे असते, तर्काच्या मर्यादेच्याही सुद्धा पलीकडे असते, तिथं कारण परिणाम थांबतो आणि तिथे प्रकट होते फक्त दिव्यता. जीवनामध्ये काही गोष्टी समजण्यापेक्षा अनुभवायच्या असतात. चांगली गोष्ट किंवा यश मिळालं की ते स्वतःच लोकांपर्यंत पोचत असतं. बरोबर आहे का. खरी शक्ती जाहिरात करण्यात नाही हो, खरी शक्ती तर परिणामामध्ये असते. आणि ही सद्गुरूंची दिव्य कृपा कधीच लपून राहत नाही, ती आपोआप जगासमोर प्रकट होते.
बरोबर आहे का? बघा पुढं, विस्मय करून तये वेळी आला अधिपती तया जवळी, नमोनिया चरण कमळी पुसतसे वृत्तांत. आणि मग हा चमत्कार ऐकून तो ग्रामाधिपती म्हणजे त्या गावातला राजा तिथं स्वतः आला आणि तो अहंकार बाजूला ठेवून चरणी नम्रतेने तो संपूर्ण वृत्तांत विचारू लागला. मोठेपणा आहे त्याच्याकडे, तो राजा आहे. तो राजा असताना सुद्धा नम्रता ठेवतोय, हेच खरं त्याचं ते राजेपण आहे बघा. सत्य जाणण्यासाठी तो प्रत्यक्ष जाऊन विचारायला लागला आहे. कोणाला तरी पाठवलं असतं त्यांनी, पण तसं केलं नाही. तो प्रत्यक्ष आला. ज्ञानासाठी पद, सत्ता आणि अहंकार हे सर्व बाजूला ठेवलं बघा त्यांनी, सर्व दूर लोटला. कारण त्याला जिज्ञासा आहे, त्याला शिकून घ्यायचं आहे, ऐकायचं आहे. सद्गुरूंचा महिमा, ती महान अशी लीला त्याला ऐकायची. जिथं नम्रता असते तिथंच ज्ञानप्राप्ती असते. हे पुन्हा त्या ठिकाणी अधोरेखित झालं आहे. अहंकार खाली ठेवला की लगेच गुरुकृपा मिळत असते बघा. कितीही मोठं पद असलं तरी शिकण्याची वृत्ती आम्ही जिवंत ठेवली पाहिजे. योग्य व्यक्तीकडे जाऊन नम्रतेने प्रश्न विचारल्यानंतरच आपल्याला खरं आणि उत्तमाचं मार्गदर्शन मिळणार आहे. अहंकार खरं तर अडथळा आहे अध्यात्मामध्ये. खूप मोठा अडथळा जो आहे तो अहंकार आहे आणि नम्रता हा त्याच्यावरचा शाश्वत मार्ग आहे. आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर नम्रता पाहिजे. अहंकार सोडला की ज्ञानाचा दरवाजा हा उघडतो. बघा पुढे, विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी, त्याची महिमा आहे ऐसी, होईल ईश्वर अवतार. आणि मग या ओवीमध्ये आपल्याला असं समजते की विप्र राजाला सांगतोय की संगमावरती एक संन्यासी आहेत आणि त्यांचा महिमा असा आहे की ते ईश्वराचा अवतारच आहेत असं वाटतं बाबा. मग गुरु सामान्य देहामध्ये जरी असले तरी त्यांच्यामध्ये ईश्वरी शक्ती ही कायम प्रकट असते. संगमी संन्यासी म्हणजे साधेपणा दिसतोय, विरक्ती दिसते आणि अंतर्गत अनंत सामर्थ्य आपल्याला दिसतंय. लोकांच्या अनुभवातूनच त्यांचा महिमा ओळखला जातो बरं का. बघा, ईश्वराचा सजीव दुवा ते स्वतःला मोठे कधीच दाखवत नाहीत. सद्गुरू जे आहेत ना, ते स्वतःला कधीच मोठं दाखवत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून त्यांची दिव्यता आपल्याला जाणवत असते बघा. बाह्य रूपावर न जाता गुण आणि कृती पाहून आपण व्यक्ती ओळखली पाहिजे. खरे महान लोक हे साधेपणामध्येच असतात. अत्यंत साधे राहतात, पण ते खूप महान असतात, दिव्य असतात, तरी साधे असतात. योग्य मार्गदर्शक भेटला तर त्याला गुरुरूप मानून आम्ही त्यांचा आदर सन्मानच केला पाहिजे. बघा, साध्या रूपातही ईश्वर प्रकट होऊ शकतो, फक्त आपल्याकडे ती ओळखण्याची दृष्टी पाहिजे बघा. नित्य आमुच्या मंदिरासी, येती श्री गुरु भिक्षेसी, वरो नवती त्या दिवशी, क्षीर आपणा मागितले. आणि मग काय झालं, तो विप्र सांगू लागला की श्री गुरु रोज आमच्या मंदिरामध्ये भिक्षेसाठी येतात, पण त्या दिवशी त्यांनी वेगळंच काही मागितलं, दूध मागितलं. क्षीर आपणा मागितले. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. आणि मग सद्गुरूंनी जेव्हा भिक्षेसाठी आले तेव्हा त्यांनी थोडीशी वेगळी मागणी केली, दूध मागितलं. गुरु साधेपणाने भिक्षा मागतात. या ओवीतून काय अधोरेखित झालं, गुरूंचं जीवन हे अहंकार शून्य असतं. अगदी साधेपणाने ते काय करतायत, भिक्षा मागतायत. त्या दिवशी त्यांनी काही खास मागणी केली. त्या मागणीमागे काय होता, एक हेतू होता आणि तो अत्यंत गूढ होता. गुरूंची प्रत्येक कृती ही योगायोग नसून एक नियोजन असतं, लीला असतं. आणि गुरु जे करतात ते आपल्या भक्ताच्या कल्याणासाठीच करत असतात. जरी सुरुवातीला ते समजलं नाही तरी त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दिव्य उद्देश दडलेला असतो, लपलेला असतो. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही गोष्टी आपल्याला लगेच समजत नाहीत, पण थोडा विश्वास ठेवावा लागतो. आणि विश्वास ठेवलं की कळतं की त्या सर्व गोष्टी आपल्यासाठी योग्य होत्या, उत्तम होत्या. योग्य मार्गदर्शकावरती आम्ही कायम विश्वासच ठेवला पाहिजे, तो खूप गरजेचा आहे. गुरूंची प्रत्येक कृती हा केवळ योगायोग कधीच नसतो, तर ती कृती भक्तांच्या कल्याणासाठीच असते. बघा आता पुढं, वांज म्हणता रागवूनी, त्वरे क्षीर दोहा म्हणूनी, वाक्य त्यांचे निगता क्षणी, कामधेनू परी जाहली. आणि मग गुरूंनी
वांझ असे म्हणताच जणू त्या शब्दाच्या वरच ते रागवले. तो म्हणला ना ते वांझ आहे, तेव्हा सद्गुरू चिडले. ते त्वरित त्यांनी सांगितलं की दूध काढ, आणि त्या क्षणातच ती म्हैस कामड धेनूसारखी दूध द्यायला लागली. बघा यामध्ये, या ओवीमध्ये गुरूंच्या वचनामध्ये किती अमोघ शक्ती आहे बघा. शब्द उच्चारताच परिणाम त्या ठिकाणी घडायला दिसला. वांझ म्हणजे अशक्य ही मर्यादाच गुरूंना मान्य नव्हती. सद्गुरूंना ते मान्यच नव्हतं की ती वांझ आहे. त्यांनी केवळ शब्दांनीच स्थिती बदलून टाकली, परिस्थिती बदलून टाकली सगळी. सद्गुरूंचा संकल्प आहे. सृष्टीचा नियम बदलणारी शक्ती म्हणजे सद्गुरू आहे. जिथे आपण हे होणार नाही असं म्हणत बसतो, हे कसं शक्य आहे, हे होऊच शकत नाही, तिथे गुरु म्हणतात हे आत्ता लगेच घडवून दाखवतो. आणि ते घडतं सुद्धा. फक्त शब्दांच्या उच्चारामध्ये एवढं मोठं सामर्थ्य दाखवलं बघा. स्वतःबद्दल आपणही तसंच करतो. आपण स्वतःला म्हणतो मी काही करू शकत नाही, मी हातबल झालो, संपलं आता. हा विचार आम्ही सोडला पाहिजे. आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की आपली क्षमता पुन्हा नव्याने आपल्याला उलगडत असते. म्हणून सद्गुरू महत्त्वाचे, गुरु महत्त्वाचे. नकारात्मक लेबल जे आहे ना, जे वांझ आहे, हे नकारात्मक लेबल त्या म्हशीला लागलं होतं. अशक्य आहे, ती कशी दूध देईल. आणि मग ते नकारात्मक लेबलच सद्गुरूंनी काढून टाकलं आणि प्रगती सुरू झाली. गुरुवचन आणि दृढ संकल्प अशक्यालाही कामधेनू बनवून टाकतं बघा. बघा पुढं, विप्रवचन परिसोनी गेला राजा धावूनी, नमन केले साष्टांगेसी एका भावे करुणिया. विप्राचे बोल ऐकताच राजाही क्षणभर न थांबता काय झाला, धावतच सद्गुरूंकडे गेला तो. आणि पूर्ण समर्पणाने त्यांनी काय केलं, साष्टांग असा नमस्कार केला. खरं जेव्हा ज्ञान होतं ना, खरं ज्ञान आपल्याला कळतं, तेव्हा त्वरित कृती करणं खूप गरजेचं आहे. राजा असूनही त्याने अहंकार सोडून पूर्णपणे नम्रतेने शरण जाण्याची भूमिका स्वीकारली. एक भावे म्हणजे काय, मन, बुद्धी, शरीर सर्वांनी एकचित्त भक्ती म्हणजे एक भाव. बघा ना, ही ओवी आपल्याला काय संदेश देते की श्रद्धा अधिक तत्परता जर असेल तर तिथं सद्गुरू कृपा होते. केवळ ऐकून उपयोग होणार नाही, तर आपल्याला तत्काळ कृती करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, या जीवनामध्ये चांगला मार्ग समजला की आपण विलंब करूच नाही. उत्तमाचं मार्गदर्शन मिळालं की विलंब करू नये, पटकन कृती करावी. अर्धवट श्रद्धा नकोच. पूर्ण मनाने अंतिम समर्पण पाहिजे. योग्य व्यक्तीकडे, सद्गुरूंकडे नम्रतेने गेल्यानंतर जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. हेच या ठिकाणी दिसते. जेव्हा आपल्याला सत्य कळतं, सत्य समजतं, तेव्हा त्वरित आणि संपूर्णपणे समर्पणाने त्या सद्गुरूंकडे धाव घेणे हाच खरा मार्ग आहे. बघा, जय जयाजी जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, तुझा महिमा अपरंपारू, अशक्य आम्हा वर्णिता. मग तो राजा आता गुरूंची स्तुती करू लागला. तो म्हणू लागला की हे जगद्गुरू, तुम्ही ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रयमूर्तीचा अवतार आहात. तुमचा महिमा अनंत आहे, अगाध आहे, आणि तो वर्णन करणं आमच्यासाठी अगदी अशक्य आहे. तुमचा महिमा आम्ही किती वर्णन करायचा. गुरु म्हणजे सृष्टीकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश या तिन्हींच्या शक्तींचं एकत्रित स्वरूप म्हणजे गुरु आहेत. गुरूंची महिमा ही मर्यादित शब्दामध्ये कधी मावत नसते. आणि खरी स्तुती म्हणजे आपल्या अज्ञानाची जाणीव होणं, ही स्तुती आहे बघा. गुरु म्हणजे सर्व देवतांचा एकत्रित सजीव अनुभव. आणि जिथे तुमचे आमचे शब्द थांबतात ना, तिथून भक्ती सुरू होते. भक्ती हा भाव आहे, भक्ती हे शब्द नाही आहे. मोठेपण समजलं की अहंकार आपोआप कमी होतो. प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट ही शब्दामध्ये सांगता येत नसते. काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात, आणि भक्ती तशीच आहे. त्यासाठी आम्ही आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे खूप गरजेचं आहे. गुरूंचा महिमा हा शब्दांच्या पलीकडचा असतो, आणि तो महिमा फक्त अनुभवायचा असतो. तो शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करूच नाही. बघा, नेनो आम्ही मंदमती, माया मोह अंधवृत्ती, तू तारक जगत ज्योती, उद्धारावे आम्हात. आणि मग राजाने काय केलं, नम्रतेने कबूल केलं की आम्ही मंदबुद्धीचे आहोत, मोह मायेने आंधळे झालेलो आहोत.
आणि हे जगत ज्योती गुरु आम्हाला तुम्ही तारून न्यावे. बघा, स्वतःच्या अज्ञानाची जाणीव झाली की खरी ज्ञानाची सुरुवात होते. त्यासाठी आम्ही स्वीकारलं पाहिजे की आम्ही अज्ञानी आहोत. सांगितलं ना त्या राजाने की आम्ही मंदबुद्धीचे आहोत, आणि त्यांनी स्वीकारलं की आम्ही या मोहमायेमध्ये आंधळे झालोय, आणि आता तुम्हीच आम्हाला तारून न्या. या मोहमायेमुळे आमचा विवेक झाकला गेलाय. आणि गुरु म्हणजे जगाला प्रकाश देणारी ज्योती, जी तुमचा आमचा अज्ञानरूपी अंधार दूर करणार आहे, तिमिरातून तेजाकडे नेते. ती शक्ती म्हणजे श्री सद्गुरू कृपा. बघा, अहंकार सोडून शरणागती केल्यावरच उद्धाराचा खरा मार्ग खुला होत असतो. गुरूंचं अज्ञानरूपी अंधार करून काय करत असतात, आम्हाला सत्याचा प्रकाश देत असतात. मला सगळं माहीत आहे, मी सर्वज्ञ आहे, हा भाव आम्ही सोडणे गरजेचं आहे. स्वतःच्या चुका, स्वतःच्या मर्यादा आम्ही स्वीकारल्या पाहिजेत, मान्य केल्या पाहिजेत. तेव्हाच प्रगती सुरू होणार आहे. योग्य मार्गदर्शकाची मदत स्वीकारली की जीवनामध्ये क्लिअरिटी येते, सुस्पष्टता येते. स्वतःचं अज्ञान मान्य केल्यावरच गुरुज्ञानाचा प्रकाश मिळत असतो. बघा पुढं, अविद्या माया सागरी बुडलो असो घोरदरी, विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला. आणि मग तो राजा अजून काय म्हणतोय की मी अविद्या म्हणजे अज्ञानामध्ये आणि मायेच्या समुद्रामध्ये बुडून गेलो होतो, आणि हे विश्वकर्त्या मला आता तारून न्या. आणि तो पूर्ण भावनेने, समर्पणाने गुरूंच्या चरणी शरण जात आहे. बघा, हा संसार म्हणजे अविद्या आणि माया आहे, यांचा खोल समुद्र म्हणजे संसार आहे, आणि मनुष्य त्यामध्ये अडकून पडलाय आणि दुःखामध्ये बुडून गेलाय. त्या मायेमध्ये अडकलाय, दुःखामध्ये बुडलाय. आणि सद्गुरूच आम्हाला या भवसागरातून, या समुद्रातून पार नेणारे तारक आहेत. शरणागती हाच उद्धाराचा सर्वात सोपा आणि खरा मार्ग आहे. बघा, या ओवीतून आम्हाला हा बोध घेता आला पाहिजे. जेव्हा मन पूर्णपणे सद्गुरूंच्या चरणी आपण ठेवतो, तेव्हा सद्गुरूंची कृपा ही आपोआप मिळत असते. अडचणी असतील, गोंधळ असतील, दुःख असतील, की मग तिथं अहंकाराने झगडत बसूच नाही. तिथं काय करावं, योग्य मार्गदर्शन स्वीकारावं, गुरूंना शरण जावं, आणि मीच करतो हा अहंकार रूपी भाव सोडून सद्गुरू सगळं करून घेतात. आणि सद्गुरू आता मला मार्ग दाखवा, योग्य मार्गावरती मला घेऊन चला, हा भाव आम्ही ठेवला पाहिजे. म्हणजे काय, तर या अविद्येच्या समुद्रातून जर बाहेर पडायचं असेल तर गुरुचरणाशी शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. बघा पुढं, विश्वकर्ता तू चिहोसी, होळा मात्रे सृष्टो रचिसी, आम्हा तू दिसतोसी मनुष्य रूप धरोनी. आणि मग तो राजा काय म्हणतो अजून, तूच सृष्टीचा निर्माता आहेस, केवळ एका इच्छेने तू सृष्टी निर्माण करतोस, पण आम्हाला मात्र मनुष्य रूपामध्येच दिसतो. बघा, गुरु म्हणजे साक्षात विश्वकर्ता. गुरु म्हणजे त्यांची शक्ती जी आहे ती खूप अमर्याद आहे, आणि होळा मात्र म्हणजे त्यांच्या फक्त संकल्पनेने सृष्टी निर्माण झालेली आहे, तरीही ते अत्यंत साध्या मनुष्य रूपामध्ये वावरतात. धरीला वेश तू माणुसी, भक्तजन तारावया, हीच त्यांची दिव्य लीला आहे. आम्ही समजलं पाहिजे. ईश्वर साध्या रूपात येतो, पण आमच्याकडे त्यांना ओळखणारी दृष्टी पाहिजे. बाह्य रूप जरी साधं असलं ना, तरी त्यांची अंतर्गत शक्ती मात्र अनंत असते, अमर्याद असते. बघा, दैनंदिन जीवनामध्ये माणसाला बाह्य रूपावरून आम्ही कमी लेखू नये, है ना. आपण एखाद्याला बरोबरून पाळतो आणि त्याला कमी लेखतो, पण साधा व्यक्तीही त्याच्या आतमध्ये महानता, दिव्यता त्याच्यामध्ये दडलेली असते, ती आपण ओळखू शकत नाही. आणि नम्रतेनं पाहिलं तर प्रत्येकामध्ये तो दैवी अंश आपल्याला दिसू शकतो, ती दिव्यता दिसू शकते. अनंत शक्ती असलेला ईश्वरही साध्या मनुष्य रूपात प्रकट होऊ शकतो, हेच या ओवीमधून आम्हाला समजलं पाहिजे. बघा, वर्णवया तुझा महिमा, स्तोत्र करिता अशक्य आम्हा, तूच रक्षिता व्योम केशव्योमा, चिन्मयता जगद्गुरु. बघा, तो राजा अजून काय म्हणतोय, तुझा महिमा वर्णन करणे हे आमच्यासाठी अशक्य आहे, अशक्य. तूच केशव म्हणजे विष्णू, स्वरूप रक्षक आहेस, हे चैतन्य रूप जगद्गुरु, असं तो राजा म्हणतोय. गुरूंचा महिमा हा शब्दांच्या पलीकडे असतो. आणि केशव्योमा म्हणजे
कोण? साक्षात विष्णू म्हणजे जगाचा पालन पोषण करता. आणि चिन्मयात्मा म्हणजे कसा? तो शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा म्हणजे गुरु आहेत बरं का. गुरु म्हणजे चैतन्य, संरक्षण आणि मार्गदर्शन यांचा एकत्रित स्रोत आहेत. ते फक्त बाह्य गुरु नसून आतल्या आत्मरूपातही तेच आहेत. बघा, दैनंदिन जीवनामध्ये संकटात खरा आधार म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि अंतर्गत स्थैर्य. काही गोष्टींचं वर्णन करता येत नाही, फक्त त्या अनुभवायच्या असतात. गुरूंवरती विश्वास ठेवल्यास भीती कमी होते आणि धैर्य वाढतं बरं का. गुरु हेच चैतन्य आणि रक्षण करणारी शक्ती आहे. ती शब्दांनी नव्हे तर अनुभवाने जाणवावी लागते. बघा पुढं, येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी श्री सद्गुरु मूर्ती संतोषी अश्वासिते तये वेळी. आणि मग राजा अनेक वेगवेगळ्या मार्गांनी गुरूंची स्तुती करतोय आणि त्याचा भावपूर्ण भक्तीने श्री गुरु आता प्रसन्न झालेले आहेत आणि त्याला आश्वासन देत आहेत, त्याला धीर देत आहेत, त्याच्यावरती कृपा देत आहेत. केवळ शब्द नाही तर भावपूर्ण स्तुती खूप महत्त्वाची. स्तवन केलं पाहिजे सद्गुरूंचं. गुरु भक्तीच्या भावावरती प्रसन्न होत असतात. गुरु कधी बघतात, काय बघतात तर भक्तीचा भाव बघतात. भक्तीचा दिखावा सद्गुरू कधी पाहत नाही. प्रसन्न झाल्यावरती ते भक्ताला धैर्य आणि संरक्षण दोन्ही देतात बरं का. जेव्हा शुद्ध भावना असते, शुद्ध भाव असतो, तेव्हा गुरुकृपेचा दरवाजा उघडतो आणि जिथे प्रामाणिक भक्ती आहे तिथे गुरूंचा तत्काळ प्रतिसाद मिळतो. बघा, आम्ही जे काही काम करतोय दैनंदिन जीवनामध्ये, ऑफिस असेल, कार्यालय, जे काही काम असेल ते अगदी प्रामाणिक भावनेने करावं. फक्त बाह्य कृतीपेक्षा अंतर्गत भावना ही जास्त महत्त्वाची असते. संकटामध्ये श्रद्धेने प्रार्थना केल्यास आम्हाला खूप मोठा आधार मिळतो बघा. खऱ्या भावनेने केलेली भक्ती ही कायम सद्गुरूंना प्रसन्न करते आणि त्यातूनच आम्हाला आश्वासन मिळत असतं. बघा, संतोषुणी श्री सद्गुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीतोसे. आणि मग राजाच्या भक्तीवरती प्रसन्न झाल्यानंतर श्री गुरु शांतपणे म्हणाले, आम्ही यती आहोत, आम्ही तपस्वी आहोत, आम्ही अरण्यामध्ये राहत असतो. आणि ते राजाला प्रश्न विचारण्याची भूमिका घेतात. बघा, गुरु जेव्हा प्रसन्न होतात ना, तरी स्वतःची महत्ता ते सांगत नाहीत, उलटं ते साधेपणाच दाखवतात. प्रसन्न झाले म्हणून त्यांनी त्यांचं खरं रूप अजून सांगितलेलं नाही आहे. ते सांगतात की मी यती आहे, मी तपस्वी आहे, तापसी आहे. हा त्यांचा स्वभाव जो आहे ना, तो वैराग्यपूर्ण आहे, अलिप्तपणाचा निश्चय आहे. आणि ते संभ्रमामध्ये ठेवत नाहीत. तर ते काय करतात, नम्रतेतून उत्तर देतात, अहंकार शून्य उत्तर देतात. त्यांचं संभाषण अगदी नम्र असतं. बघा, सद्गुरू आता प्रसन्न होऊन जरी बोलत असले तरी ते सांगतात की मी यती आहे, मी तपस्वी आहे आणि मी अरण्यामध्येच राहतो. हे खरं तर वैराग्याचा आणि अलिप्तपणाची भूमिका, स्वभाव त्यांचा आहे. बघा ना, आम्ही काय केलं पाहिजे, आपल्याला एखादं यश मिळालं तर आपण अहंकार नाही केला पाहिजे. यश मिळवलं तरी ती नम्रता आम्ही अंतरी धारण केली पाहिजे. स्वतःची खोटी स्तुती कधीच नाही केली पाहिजे. बघितलं नाही तर श्री गुरूंनी अगदी स्वतःचं सहज स्वभाव त्या ठिकाणी सांगितलं की यती आहे, तपस्वी आहे. स्वतःची स्तुती त्यांनी केलेली नाही आहे. त्यांनी कर्मातून त्यांची महानता, दिव्यता आधीच दाखवलेली आहे. साधेपणा हा खऱ्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे. हेच या ओवीतून आम्ही शिकलं पाहिजे. खरी महानता म्हणजे साधेपणा आणि अहंकार शून्यता. बघा, या कारणे आम्हापासी येणे तुम्हा संभ्रमेसी पुत्र कलत्र सहतसे कवण कारण सांग म्हणती. आणि मग या ओवीमधून श्री गुरु राजाला विचारतात की तुम्ही अरण्यात राहणारे यती आहेत, मग तुम्ही इतक्या मोठ्या थाटात कुटुंबासह आमच्याकडे का आलात? तुमचा हेतू तो काय? जेव्हा सद्गुरूंनी राजाला विचारलं की आम्ही तर अरण्यामध्ये राहणारे सामान्य लोक आहोत, यती आहोत, मग तुम्ही एवढा थाटमाट करत कुटुंब घेऊन आमच्याकडे कशासाठी आलाय? काय हेतू आहे? काय करतात गुरु? थेट मुद्द्याला हात घालतात. भक्ताचा खरा हेतू ते जाणून घेतात. ते संभ्रमामध्ये ठेवत नाहीत. संभ्रमेसे मोठा लावाजमा ते वैभव याचं सद्गुरूंना, गुरूंना बिलकुल आकर्षण नसतं. ते पाहतात की तुझी भावना किती शुद्ध आहे. भावना शुद्ध असली किती उत्तम.
बाकी मग तो एवढा लवाजमा, वैभव, थाटमाट हे ते पाहत नाही. सद्गुरू काय करतात, बाह्य गोष्टी पाहत नाहीत, ते अंतःकरण पाहतात. भक्तीमध्ये दिखावा नाही, तर शुद्ध हेतू खूप महत्त्वाचा असतो. कोणतेही कार्य करत असताना आपला हेतू स्पष्ट आणि शुद्ध असला पाहिजे. बाह्य दिखाव्यापेक्षा अंतर्गत प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा. तुम्ही आम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की मी हे का करतोय, हे कशासाठी चाललंय, मी जे करतोय ते बरोबर आहे का. या ओवीमधून आपण काय शिकलं पाहिजे की गुरु हे बाह्य वैभवावरती नव्हे तर अंतःकरणातील भाव आणि हेतूच पाहत असतात. बघा, ऐकूनी श्री गुरूंचे वचन, राजा विनवी कर जोडून, तू तारक भक्तजन आरण्यवास काय असं. आणि मग श्री गुरूंचे प्रश्न ऐकून राजा नम्रतेने हात जोडून उभा राहिला आणि तो म्हणाला की तू तर भक्तांना तारून नेणार आहेस, मग अरण्यात एकटं राहणं कसं काय योग्य आहे बरं. राजा गुरूंना लोककल्याणासाठी प्रकट व्हावं अशी विनंती करत आहे. गुरूंचं कार्य फक्त स्वतःच्या तपासाठी नसून खरं तर ते भक्तांच्या उद्धारासाठी असतं. आणि तो नम्रतेने, ते ठामपणे आपला हेतू त्या ठिकाणी राजा तो मांडत आहे की तुम्ही आता अरण्यात राहू नका, तुम्ही या आणि लोकांचं उद्धार करा, भक्तांचा उद्धार करा. संतांचे जीवन हे समाजासाठी असतं, त्यांची कृपा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी, हाच त्या राजाचा खरा उद्देश आहे. त्याची ती भावना आहे. आपल्या गुणांचा उपयोग फक्त स्वतःसाठी नसावा, तर तो इतरांसाठी असावा. जे चांगले आहे ते समाजासाठी तुम्ही आम्ही वाटून टाकलं पाहिजे, देता आलं पाहिजे. नम्रतेनं आपलं मत मांडणं ही सुद्धा एक कला आहे आणि त्या राजाने तसं केलं. महानता ही स्वतःपुरती न ठेवता समाजाच्या कल्याणासाठी वापरणं हेच खरं धर्मकार्य. बघा, उद्धार वया भक्तजना, अवतार लसी नारायणा, वासना जैसी भक्तजना, संतुष्टावे ते निपरी. मग राजा म्हणतो की हे नारायण स्वरूप गुरुदेवा, तुम्ही भक्ताच्या उद्धारासाठी अवतार घेतला आहे ना, म्हणून भक्ताच्या भावनेप्रमाणे तुम्ही आता त्यांना संतुष्ट करा. गुरु म्हणजे साक्षात नारायणाचा अवतार. तिथे त्यांचं जे ध्येय आहे ते फक्त भक्तांचा उद्धार हे आहे. वासना जैसी म्हणजे प्रत्येक भक्ताची भावना, गरज आणि पातळी ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची वासना वेगळी आहे ना. वासना जैसी भक्तजना, इथं वासना म्हणजे प्रत्येक भक्ताची पातळी दाखवली, बौद्धिक आध्यात्मिक पातळी, त्याची गरज ते दाखवलं. गुरु त्या त्या भावनेनुसार योग्य कृपा आणि मार्गदर्शन भक्तांना देत असतात. बघा, गुरु हे भक्ताधीन आहेत. जशी श्रद्धा तसा अनुभव आणि जसा भाव तशी कृपा सद्गुरू देत असतात. आपली भावना शुद्ध ठेवली तर आपल्याला योग्य फळ मिळत असतं. प्रत्येकाची वाट जरी वेगळी असली, त्यामुळं तिथं तुलना न करता स्वतःच्या भावाने साधना ही केली पाहिजे. प्रामाणिक इच्छेला आपण योग्य दिशा दिली पाहिजे. जसा भाव तशी गुरुकृपा, आणि गुरु भक्तांच्या अंतःकरणानुसार कायम प्रतिसाद देत असतात. ऐशी तुझी ब्रीदख्याती, वेदपुराणी वाखाणती, भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती, विनंती माझी परी असावी. आणि मग तो राजा म्हणतो की तुमची अशी कीर्ती आहे की वेदपुराणसुद्धा तुमचंच गुणगान करत आहेत. हे भक्तवत्सल गुरुदेवा, माझी विनंती कृपया तुम्ही स्वीकारा. बघा, गुरूंची महिमा ही केवळ लोकांपुरतीच मर्यादित नाही, तर ती वेदपुराणांनीही मान्य केलेली आहे. भक्तवत्सल म्हणजे कसं, गुरूंचा स्वभाव हा भक्तांवरती प्रेम करणारे, अपार आणि नितांत प्रेम करणारे गुरु भक्तांवरती जर प्रेम करत असतील तर त्यांना भक्तवत्सल अशी त्या ठिकाणी महती दिली पाहिजे. राजा नम्रतेनं विनंती करतोय की कृपा मिळवण्यासाठी काय करतोय तो, नम्रतेने विनंती करतोय. नम्रता अत्यंत आवश्यक आहे. बघा, भक्तीमध्ये आग्रह नसतो, भक्तीमध्ये असते ती कायम विनंती. प्रेमाने नम्रतेने केलेली प्रार्थना ही अधिक प्रभावी ठरते. कोणाकडून मदत हवी असेल तर ती मदत कायम नम्रतेने मागावी. अधिकाराने नव्हे तर आदराने बोलल्यास त्याचा परिणाम चांगला होतो. मोठेपणा ओळखून त्याला मान देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नम्र विनंती आणि प्रेमभाव याचमुळे गुरूंची कृपा सहज प्राप्त होते. बघा, गाणगापूर महास्थान, स्वामी करावे पावन, नित्य तेथे अनुष्ठान, वास करणे ग्रामात. मग तो राजा आता विनंती करतोय की हे स्वामी, गाणगापूर या स्थानी तुमच्या वासाने ते आता ठिकाण जे आहे, स्थान आहे, ते पावन करा. तुम्ही तिथे राहा, तिथे नित्य अनुष्ठान करून राहा, असं तो विनंती करतोय.
मग संतांच्या तिथं राहण्याने, संतांचा वास करण्याने तिथे काय होतात, तीर्थक्षेत्र बनलं जातं. अनुष्ठान करणे म्हणजे नियमित साधना करणे, नियमित उपासना करणे, नियमित जप पूजा करणे आणि हे सर्व केल्याने ती जागा अत्यंत पवित्र होते. ते ऊर्जेचा केंद्रबिंदू बनते. राजा इच्छा करतोय की गुरूंची कृपा सतत त्यांच्या गाभावरती राहावी, म्हणून तो बोलवतोय. जिथे साधना आहे तिथे पवित्रता आहे आणि जिथे गुरु आहेत तिथे तीर्थ आहेत. स्थानाला महत्त्व तेव्हाच येतं जेव्हा तिथे सद्गुरूंची उपस्थिती होते. संतांच्या उपस्थितीने आणि संतांच्या अनुष्ठानाने, नियमित साधनेने काय होते, ती जागा पुण्य होते, पावन होते. बघा आपलंही घर तसंच आहे. आपल्याही घरामध्ये आपण साधनेनं आपल्या घराचं मंदिर करत असतो. आपल्याही घरामध्ये आपण उपासना करतो, साधना करतो आणि ते आपल्या घराचं पवित्र स्थळ आपण बनवत असतो. मग राजाची छोटी साधना आहे, तुमची आमची रोजची छोटी साधना आहे, नामस्मरण आहे, उपासना आहे, भक्ती आहे, प्रार्थना आहे, ते आपलं जीवन हळूहळू बदलत असते. तुम्ही आम्ही चांगल्या संगतीत राहिलं की वातावरणसुद्धा काय होतं, चांगलं सकारात्मक होतं जातं. मग इथे त्या राजाला गुरूंचा वास पाहिजे, गुरूंचा सहवास पाहिजे आणि नित्य उपासना म्हणजे अनुष्ठान पाहिजे. आणि त्याचमुळं काय होतं, ते गाणगापूर ते आता पवित्र तीर्थ बनणार आहे. म्हणून तो विनंती करतोय की तुम्ही या आमच्याकडे आता. बघा, मठ करुणी तय स्थानी असावे आम्हा उद्धारोणी, म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर. आणि मग राजा पुढे विनंती करतो की त्या ठिकाणी मठ स्थापन करून तुम्ही तिथेच राहा आणि आमचा उद्धार करा, असे म्हणत तो भक्तिभावाने गुरूंच्या चरणी लीन झालेला आहे. मठ म्हणजे साधना, मार्गदर्शन आणि धर्म संवर्धनाचे केंद्र म्हणजे मठ आहेत. राजा फक्त स्वार्थासाठी नव्हे तर संपूर्ण जनतेच्या उद्धारासाठी श्री सद्गुरूंना विनंती करत आहे. तो पूर्ण नम्रतेने गुरूंच्या चरणी शरण गेलेला आहे. तो म्हणतोय काय, गुरूंच्या सानिध्यामध्ये राहणं म्हणजे आत्मउद्धाराचा सर्वात सोपा मार्ग आहे. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, तिथे शांतता आहे आणि तिथंच मुक्तीचा मार्ग आहे. जीवनात एखादं आध्यात्मिक केंद्र असतं बघा, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि मग ते जीवनातलं आध्यात्मिक केंद्र हे स्वतःपुरतं न राहता ते इतरांच्या कल्याणासाठी असतं. ते नियमित चांगल्या संगतीत राहिलं की मन शुद्ध होतं आणि सगळी कार्य त्या मठामध्ये घडत असतात, त्या आध्यात्मिक केंद्रामध्ये घडत असतात. मग गुरूंचं सानिध्य आणि संग हेच जीवनाच्या उद्धाराचे खरे केंद्र आहेत. बघा, श्री गुरु मणी विचारती, प्रगट होणे आली गती, क्वचित काळ येणे रीती, वसने घडे त्या स्थानी. आणि मग श्री गुरु मनामध्ये विचार करतात की आता प्रकट होण्याची वेळ आलेली आहे, काही काळ त्या ठिकाणी जाऊन वास करावा असा विचार सद्गुरूंच्या मनी आला. गुरु प्रत्येक कृती ही योग्य वेळ पाहून करत असतात आणि प्रकट होणे म्हणजे कसं, आता अधिक लोकांसाठी उपलब्ध होण्याचा संकेत म्हणजे प्रकट होणं. ते कायम एका ठिकाणी राहत नाहीत, ते गरजेनुसार वास करतात, वेळ पाहून वास करतात. गुरूंची लीला ही वेळ आणि परिस्थितीनुसार असते. जेव्हा भक्तांची गरज वाढते तेव्हा गुरु स्वतःहून पुढे येत असतात. बघा, योग्य गोष्टीला योग्य वेळ असते, प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते की नाही. मग घाई न करता तुम्ही आम्ही संयम ठेवला पाहिजे. योग्य संधी आली की निर्णय घेऊन पुढे जायचं असतं. जीवनातही योग्य वेळ होणं, योग्य वेळ येणं म्हणजे प्रकट होणं आहे आणि तेव्हाच आपण आपली क्षमता दाखवायची असते, प्रकट व्हायचं असतं. योग्य वेळ आल्यावरच गुरूंची कृपा ही प्रकट होत असते. यासाठी तुम्ही आम्ही वेळेचं महत्त्व ओळखलं पाहिजे. बघा पुढं, भक्तजन तारणार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ, राजाचाय मनोरथ पूर्वू म्हणती तये वेळी. मग श्री गुरु ठरवतात की भक्तांच्या उद्धारासाठीच आम्ही अवतार घेतो, म्हणून राजाची इच्छा तर आपण पूर्ण केली पाहिजे. गुरूंचा अवतार म्हणजे भक्ताच्या तारण्यासाठीच असतो. ते स्वतःच्या इच्छेपेक्षा भक्तांच्या कल्याणाला जास्त प्राधान्य देत असतात. राजाची विनंती स्वीकारून ते कृपा प्रकट करत असतात. बघा, राजा फक्त निमित्त आहे आणि यातून आपल्याला आध्यात्मिक संदेश काय मिळतो की गुरु हे करुणेचा सागर आहे. ते भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि खरी निस्वार्थ भावना जर भक्तांची असेल तर त्यांचा मनोरथ पूर्ण होतोच होतो. आपली इच्छा शुद्ध आणि इतरांच्या भल्यासाठी असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता खूप जास्त असते. मदत करणं, इतरांना उभं करणं हीच खरी महानता आहे.
योग्य हेतू असेल तर योग्य साथ आणि योग्य संधी मिळतच जाते. बघा, गुरूंचा अवतार हा भक्तांसाठी असतो. शुद्ध भावनेने सांगितलेले मनोरथ ते पूर्ण करत असतात. बघा पुढे, ऐसे विचारोनी मनासी निरोप देती नराधिपतीसी, जैसी तुझ्या मनासी भक्ती असे तैसे करी. आणि मग इथे गुरूंनी मनात विचार करून त्या राजाला आता निरोप दिला की तुझ्या मनात जशी भक्ती आहे त्यानुसारच आम्ही कृपा करू. गुरु म्हणजे भक्तीच्या अंतःकरणानुसार प्रतिसाद देणारी व्यक्ती. बघा, बाह्यकृतीपेक्षा मनातील भाव खूप महत्त्वाचा आहे. जैसी भक्ती तैसे फल हा नियम इथे स्पष्ट केलेला आहे. भक्तीची गुणवत्ता ठरवते की कृपेची पातळी किती असणार. जसा भाव शुद्ध तशी गुरूंची कृपा ही अधिक खोल, अधिक गहिरी असते. कोणतंही काम करताना जर मनापासून केलं तर त्याचा परिणाम मात्र उत्तमच असतो. दिखावा नको आहे हो, दिखावा नको. प्रामाणिकपणा पाहिजे आणि निष्ठा पाहिजे, ती खूप महत्त्वाची. आपण जे देतोय, आपण जो भावार्थ देतो, आपण जे प्रयत्न करतोय तेच आपल्याला परत मिळत असतं. जसा भाव तशी कृपा अंतःकरणाचं फळ ठरवत असते. बघा, गुरुवचन ऐकोनी संतोषिनी नृपमुनी बैसावूनी सुखासनी समारंभे निघाला. आणि मग श्री सद्गुरूंचे वचन ऐकून राजा अत्यंत संतुष्ट झाला, समाधानी झाला आणि तो गुरूंच्या आदराने काय झाला, सुखासनावर बसला आणि मोठ्या समारंभाने उत्सव भावनेने पुढे निघून गेला. बघा, गुरूंचं वचन मिळाल्यानंतर मनामध्ये शांतता येते, समाधान येतं आणि राजा गुरूंना श्रेष्ठ स्थान देतोय हेच त्याच्या आदराचं लक्षण आहे. आणि तो भक्तीमध्ये उत्सव भाव निर्माण करतोय. आता गंभीरता राहिलेली नाही, चिंता राहिलेली नाही, आता उत्सव साजरा करायचा आहे. बघा, गुरूंचं वचन म्हणजे अंतःकरणातील समाधान आहे. आणि जेव्हा मार्ग स्पष्ट होतो तेव्हा मन आनंदाने भरून जातं. योग्य मार्गदर्शन मिळालं की त्याचा आदर करून ते आचरणात आणलं पाहिजे की नाही. कृतज्ञता व्यक्त करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टींमध्ये आनंदाने सहभागी होता आलं पाहिजे, त्याचा उत्सव करता आला पाहिजे. गुरुवचनाने समाधान मिळतं आणि भक्ती आनंदमय बनते. बघा पुढे, नाना परींचे वाद्ययंत्रे गीत वाद्य मंगळ तुरे मृदुंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर. आणि मग समारंभामध्ये विविध वाद्य असतात, विविध गाणी असतात, विविध ध्वनी असतात, टाळ मृदंग असतात. याच्या नादाने वातावरण अत्यंत पवित्र आणि सुंदर होतं, आनंदमय असतं. भक्तीमध्ये उत्सव आणि आनंद यांचा संगम असतो. संगीत, वाद्य, कीर्तन हे सर्व भक्तिभाव व्यक्त करण्याची साधनं आहेत. बाह्य आनंद हा अंतर्गत श्रद्धेचं प्रतिबिंब असतो. भक्ती म्हणजे केवळ गंभीर अशी साधना उपासना नाही आहे, तर भक्ती म्हणजे आनंदाने केली जाणारी उपासना आहे. जिथे गुरु आहे तिथे आनंद आहे आणि जिथे गुरु आहे तिथे मंगल आहे, जिथे गुरु आहे तिथे उत्सवसुद्धा आहे. बघा, जीवनामध्ये आपण काम आणि साधना, आपली दैनंदिनची कामं असतील, उपासना असेल, त्या आनंदाने करावी, तो उत्सव करावा. जीवन हा उत्सव आहे. सकारात्मक वातावरण तयार केल्याने मन कायम प्रसन्न राहते, आनंदी राहते. कला आहे, कला. संगीत, गाणं, वाद्य, कीर्तन ही सगळी कला आहे. यांचा उपयोग मनाच्या शुद्धीकरणासाठी करावा. भक्तीचं खरं स्वरूप म्हणजे आनंद, उत्सव आणि मंगल भावना म्हणजे भक्तीचं खरं स्वरूप आहे. बघा, राब निगे छत्रपातकेसी गज तुरंग शृंगारेसी आपले पुत्र कलत्रेसी सवे येतसी घेऊनी. मग राजा मोठ्या थाटाने निघतो. त्याच्यामध्ये छत्र असतं, पताका असतं, हत्ती असतात, घोडे असतात. गज म्हणजे हत्ती, तुरंग म्हणजे घोडा, यांचा शृंगार केला आहे, त्यांना सजवलं आहे. आणि आपल्या कुटुंबासह यती म्हणजे गुरु यांना ते सोबत घेऊन निघालेत. बाह्य वैभव असूनही त्यांच्या केंद्रस्थानी कोण आहे? सद्गुरू आहेत. तर राजाकडे एवढं बघा ना, हत्ती आहेत, घोडे आहेत, छत्र आहे, पताका आहे, एवढा लवाजमा आहे, थाटमाट आहे. पण हे बाह्य वैभव असून केंद्रस्थानी कोण आहे? सद्गुरू आहेत, गुरु आहेत. राजा आपले सर्व कुटुंब, संपत्ती, सत्ता हा गुरुसेवेमध्ये अर्पण करतोय. जीवनातील प्रत्येक घटक हा धर्माशी जोडला. भक्ती ही फक्त वैयक्तिक पातळीवरती नसून भक्ती ही एक जीवनशैली आहे. कुटुंब, कार्य, संपत्ती हे सर्व ईश्वराशी जोडलेलं असावं. दैनंदिन जीवनामध्ये आपण फक्त स्वतःपुरती साधना न ठेवता त्याला कुटुंबामध्ये सुद्धा सहभागी करावं.
जे काय आपण करतोय उपासना, त्याच्यामध्ये कुटुंबालाही घ्यावं. एकट्याने उपासना करू नये, सहकुटुंब उपासना करावी. यश, पैसा, पद यांचा उपयोग हा उत्तम कार्यासाठी करावा. मग जीवनामध्ये प्राधान्य काय आहे? सद्गुरू आहेत, मूल्य आहेत, सद्गुरूंनी शिकवलेली शिकवण आहे का बाह्य वैभव, याचा आम्ही विचार केला पाहिजे. संपूर्ण जीवन गुरु सेवेमध्ये अर्पण केलं तरच भक्ती पूर्ण होत असते. बघा, वेद घोष द्विजवरी करिताती नाना परी, वाखाणीती बंदीकारी ब्रीद तया मूर्तीचे. मग ब्राह्मण म्हणजे द्विज, वेदघोष करू लागले, विविध स्तोत्र गाऊ लागले. बंदीजन म्हणजे कीर्तिकर, त्यांच्या मूर्तीचा महिमा गात आहेत. मग गुरूंचं आगमन म्हणजे बघा, आता गुरूंचं आगमन सुरू आहे. ते गुरूंचं आगमन म्हणजे एक उत्सव आहे, सोहळा आहे, आध्यात्मिक धार्मिक उत्सव आहे. वेदघोष आणि स्तुती हे पवित्रतेचे आणि आदराचे प्रतीक या ठिकाणी दाखवलं. समाजातील सर्व स्तर गुरूंचा महिमा स्वीकारत असतात. जिथे गुरु आहेत तिथं वेदांचा नाद आहे, तिथं धर्माची स्थापना आहे. गुरु म्हणजे चालते बोलते शास्त्र आहे. चांगल्या गोष्टीसाठी सार्वजनिक कौतुक आणि प्रसार हा व्हायलाच पाहिजे. सकारात्मक विचार आणि मूल्य समाजामध्ये पसरवण्याचा त्याचा हेतू असावा. ज्ञानाचा आदर केल्यानेच काय होते, संस्कृती ही जपली जाते. गुरु म्हणजे जिवंत वेद आहेत आणि गुरूंचा महिमा सर्वांनी मान्य केलेला असतो. बरोबर का? गुरु म्हणजे जिवंत वेद. बघा आता पुढं, येणे परे ग्रामप्रती श्री गुरु आले अतिप्रीती, अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक. आणि मग अशा उत्साहामध्ये आनंदामध्ये श्री गुरु आता गावामध्ये आले आणि नगरातील गावातील लोक अतिशय प्रेमाने विविध प्रकारे त्यांच्या आरत्या करू लागले, त्यांचं स्वागत करू लागले. गुरूंचं आगमन म्हणजे आनंद आणि पवित्रतेचा उत्सव. अतिप्रीती म्हणजे लोकांच्या मनात खरी श्रद्धा आणि प्रेम आहे. आरती करणे म्हणजे केवळ विधी करणे नव्हे, तर आरती म्हणजे भावनेची अभिव्यक्ती हो. जिथे प्रेम आणि श्रद्धा आहे तिथे सद्गुरू कृपा सहज प्रकट होते. स्वागत बाह्य असलं तरी त्यामागचा भाव किती महत्त्वाचा आहे बघा. कोणाचंही स्वागत आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो तेव्हा आपण ते मनापासून करावं. ते स्वागत मनापासून त्यांचा आदर केला पाहिजे. चांगल्या व्यक्ती, चांगले विचार, चांगली संधी यांचं स्वागतसुद्धा आनंदाने आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये करता आलं पाहिजे. प्रेमानं केलेली छोटी कृतीसुद्धा मोठा प्रभाव टाकते बरं का. प्रेमभावाने केलेलं स्वागत हेच खरं पूजन आहे बघा. बघा पुढं, ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर, संतोषुनी श्री गुरुवर प्रवेशले नगरात. आणि मग राजाने अत्यंत भव्य असा समारंभ केला, उत्सव केला, सोहळा केला आणि त्या प्रेमभावाने श्री गुरु संतुष्ट झाले आणि आनंदाने नगरामध्ये प्रवेश केला त्यांनी. समारंभाची भव्यता महत्त्वाची नव्हतीच, दिखावा महत्त्वाचा नव्हताच, तर त्या समारंभामध्ये, त्या स्वागत समारंभामध्ये असलेला भक्तिभाव जास्त महत्त्वाचा होता. श्री गुरु त्या भावार्थावरती प्रसन्न होतात, दिखाव्यावरती नाही. एकदा का संतोष झाला की तिथे कृपा प्रकट होतेच होते. बघा, जिथे प्रामाणिक भावना आहे तिथेच सद्गुरूंचा स्वीकार आहे. गुरूंचं आगमन म्हणजे त्या ठिकाणची पवित्रता आणि कृपेचा अखंड प्रवाह सुरू झाला याचं सूचक आहे. बाह्य आपण कामं करतो, आपण दिखावा करतो बघा, दिखावा, भरपूर दिखावा असतो. असला दिखावा नाही केला पाहिजे. मी हे काम केलं, मी अशा पताका लावल्या, मी एवढा DJ लावला, मी एवढा साऊंड आणला, मी एवढा फटाकडा उडवला, हे असला दिखावा नाही करायचा. मनापासून करायचं जे काय असेल ते. कोणालाही खुश करायचं असेल तर प्रामाणिकपणा महत्त्वाचा. चांगल्या भावना वातावरण कायम बदलून टाकत असतात बघा. भक्तिभावाने केलेलं कार्य गुरूंना संतुष्ट करतं आणि मग तेव्हाच तिथे गुरूंची कृपा प्रकट होते. तया ग्राम पश्चिमदेशी असे अश्वत उन्नतेसी, ओस गृह तयापासी असे एक भयंकर. त्या गावाच्या पश्चिमेला एक अश्वथ म्हणजे पिंपळाचा वृक्ष आहे आणि त्याच्याजवळ एक ओस आणि भयंकर असं घर आहे. अश्वथ म्हणजे काय दाखवलं, आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र वृक्ष. अश्वथ म्हणजे पिंपळाचं झाड. पण तिथे जाण्याचं भय आहे लोकांना, तिथे जरा भीतीदायक वाटतं. ओस पडलेलं घर म्हणजे रिकामापणा दाखवला, अज्ञान दाखवलं आणि नकारात्मकतेचं प्रतीक दाखवलं. मग बाह्य जर पवित्रता असलं
बाह्य पवित्रता असली तरी जर जवळ अंधार किंवा भय असू शकतं, नाही का? बाह्य पवित्र जरी वाटत असलं ना तरी जवळपास कुठंतरी अंधार आणि भीती असू शकते. जीवनामध्ये पवित्रता आणि अज्ञान हे दोन्ही एकत्र असू शकतं. म्हणजे एका बाजूला त्या नगरामध्ये किती पवित्र वाटतंय आणि तिथंच पश्चिम दिशेला काय आहे, अश्वत्थ वृक्ष आहे, तिथं थोडंसं भयानक वाटतंय, भीती वाटते, भीतीदायक आहे. बघा, दैनंदिन जीवनामध्ये काय होतं, फक्त बाह्य गोष्टी म्हणजे ठिकाण किंवा रूप पाहून आपण निष्कर्ष काढू नये. मनामध्ये अंधार आहे हो, मनातला अंधार दाखवला, मनामध्ये भीती आहे, मनामध्ये अज्ञान आहे, ते दूर करणं सुद्धा अधिक महत्त्वाचं आहे. जिथे रिकामापणा आहे, उद्देश नसलेलं जीवन आहे ना, तिथे नकारात्मकपणा अधिक वाढत जातो. बाह्य पवित्रता पुरेशी नाही आहे तर अंतःकरण शुद्ध नसेल तर तिथे भय निर्माण होणार आहे, भीती निर्माण होणार आहे. बघा पुढं, तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक, त्याचे भये असे धाक, समस्त प्राण्यात भय त्याचे. मग त्या अश्वत्थ वृक्षावरती पश्चिम दिशेला त्या नगराचा जो अश्वत्थ पिंपळाचा वृक्ष आहे तिथे एक भयानक ब्रह्म राक्षस राहतो, वास करतो. त्याच्या भीतीने सर्व जीव त्रस्त झालेले आहेत. तो जो ब्रह्मराक्षस आहे ना, तो ब्रह्मराक्षस म्हणजे ज्ञान असूनही दुरुपयोग करतो तो ब्रह्मराक्षस. त्यामुळे त्याचं पतन झालं आहे, म्हणून तो राक्षस ब्रह्मराक्षस झाला. त्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण ते ज्ञान त्यानं चुकीच्या ठिकाणी वापरलं, दुरुपयोग केला, म्हणून तो ब्रह्मराक्षस झाला. आणि त्याची भीती सर्वत्र पसरलेली आहे, कारण अज्ञान आणि विकृतीचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि एका चुकीच्या वृत्तीमुळे संपूर्ण वातावरण काय झालं, भीतीदायक बनलेलं आहे. आणि मग ज्ञान आहे, पण जर अहंकार असेल तर मग ते राक्षस तत्व त्याच्यामध्ये आहे. विद्या विनय न शोभते, विनय नाही आहे ना त्याच्याकडे, ज्ञान आहे पण विनय नाही आहे. ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला अहंकाराची जोड आहे, तर तिथं असलेलं ते राक्षस तत्व या ठिकाणी दाखवलं. योग्य उपयोग नसेल तर ज्ञानही विनाशकारी ठरू शकतं, हेच या ओवीमधून आम्हाला समजतं. बघा ना पुढं, दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला मिळालेली विद्या, शिक्षण, ज्ञान, शक्ती, पैसा यांचा आम्ही सदुपयोगच करावा. चुकीच्या विचारांनी स्वतःला आणि इतरांनाही त्रास होऊ शकतो, तो झाला नाही पाहिजे. आपल्या वृत्तींचा प्रभाव इतरांवरती पडत असतो, म्हणून आम्ही कायम सकारात्मक राहणं आवश्यक आहे. अहंकारयुक्त ज्ञान माणसाला राक्षस बनवतं आणि त्यातून भीती पसरत जाते. बघा, ब्रह्म राक्षस महाक्रूर, मनुष्य मात्र करी आहार, त्याचे भय असे थोर, म्हणून गृह ओस तेथे. मग काय झालं बघा, तो ब्रह्मराक्षस अत्यंत क्रूर आहे. तो माणसांनाच काय करतो, भक्ष्य म्हणून घेतो आणि खातो, मनुष्यांनाच भक्षण करतो. तो ब्रह्मराक्षस तो क्रूर आहे, कुटील आहे. त्यामुळे त्याचं जे त्याच्या भीतीने ते तिथं असलेलं ते पिंपळाच्या वृक्षाजवळ असलेलं जे घर आहे ते ओस पडलं, रिकामं पडलेलं आहे. आणि या ओवीतून आपल्याला काय समजतं की दृष्ट वृत्ती स्वतःपुरती राहत नाही, ती इतरांचं नुकसान करायला लागते. मनुष्य मात्र करी आहार, अज्ञान आणि क्रूरता मानवतेलाच खात असते, आहे की नाही? ते मनुष्य खायला लागले ना आता, मनुष्य मात्र करी आहार. कशाचा आहार आहे त्याला? अज्ञानाचा, क्रूरतेचा आहार आहे. भीती वाढली की लोक त्या ठिकाणापासून पळून जातात, तिथं जात नाहीत, घाबरून जातात. बघा, नकारात्मक म्हणजे क्रोध, लोभ, अहंकार, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे दाखवलं, हे नकारात्मकता आहे. मनुष्याला आतून खाऊन टाकते आणि त्याचा परिणाम बाहेर दिसायला लागतो. आणि मग जर तो आतमध्ये जर नकारात्मक असेल तर त्याचे परिणाम बाहेर दिसतात. मग त्याच्याजवळ कोण फिरकत नाही आणि तो मनुष्य त्या ठिकाणी ओस पडतो, रिकामा पडतो, कोणी येत नाही त्याकडे. वाईट सवयी, वाईट विचार हळूहळू जीवन रिकामं करू लागतात. भीती आणि नकारात्मकता टाळण्यासाठी सकारात्मक संगती अत्यंत गरजेची आहे. आणि आपल्या वागण्याचा परिणाम इतरांवरती होत असतो, म्हणून आम्ही कायम सजग पाहिजे. आपण जे वागतोय ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, ह्याच्याबद्दल आम्ही कायम सावध असलं पाहिजे. क्रूर आणि नकारात्मक वृत्ती माणसालाच नव्हे तर संपूर्ण वातावरणाला उजाड बनवू शकते. बघा पुढे, श्री सद्गुरु मूर्ती तये वेळी, आले तया वृक्षाजवळी, ब्रह्म राक्षस तत्काळी येऊनी चरणी लागला. बघा, श्री गुरु जेव्हा त्या अश्वत्थ वृक्षाजवळ आले, नगरीच्या पश्चिम दिशेला असलेल्या पिंपळाजवळ जेव्हा ते आले, तेव्हा तो भयानक ब्रह्मराक्षस
क्षणार्धात तिथे धावत आला आणि सद्गुरूंच्या चरणी लागला. गुरूंच्या उपस्थितीने भय आणि दृष्टता ताबडतोब शरण येते. जो राक्षस सर्वांना घाबरवत होता ना, तोच राक्षस आता सद्गुरूंसमोर नम्र झाला. सत्य आणि दिव्यता समोर आली की त्या राक्षसाला ज्ञानाचा अहंकार झाला होता ना, म्हणून तो ब्रह्मराक्षस झाला होता. मग जेव्हा सद्गुरूंचं सत्य आणि सद्गुरूंचं दिव्य समोर आलं ना, तेव्हा त्याचा अहंकार वितळला झाला आणि तो सद्गुरूंना शरण आला. बघा, गुरुकृपा म्हणजे अज्ञान आणि पाप नष्ट करणारी शक्ती आहे. किती दृष्ट असू द्या तो, किती भयानक असू द्या, किती भीतीदायक असू द्या, तरीसुद्धा सद्गुरूंसमोर त्याचं परिवर्तन झालं की नाही, आला की नाही तो शरण, परिवर्तन शक्य आहे. परिवर्तन अत्यंत शक्य आहे. बघा, आपल्या आतल्या वाईट सवयी, इथं तो ब्रह्मराक्षस, त्याची वृत्ती, त्याचं अहंकार, आपल्याला काय बघायचं, आपल्या आतल्या वाईट सवयी, आपल्या आतमध्ये असलेला राग, अहंकार, द्वेष, मत्सर, हे देखील काय आहे, तो ब्रह्मराक्षस आहे. आणि त्याला योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर तेही बदलू शकतात, त्या वाईट सवयी बदलू शकतात. त्यासाठी योग्य संगती पाहिजे, श्री गुरु पाहिजेत, चांगली लोकं पाहिजेत. आणि ही चांगली लोकं मिळाली की जीवन बदलतं, जीवन सकारात्मक होतं, उत्तमाचं होतं. आणि मग भीतीवरती मात करण्यासाठी आपल्याला सत्याचा आधार घ्यावा लागतो की नाही. श्री गुरूंच्या सानिध्यात दृष्टता सुद्धा नम्र होते आणि परिवर्तनाची सुरुवात तिथून होत असते. बघा आता पुढं, कर जोडून श्री गुरूंशी विनवितसे भक्तीसी, स्वामी माते तरीयसी घोरांदरी बुडालो. मग तो ब्रह्मराक्षस हात जोडून उभा राहिला आणि भक्तिभावाने श्री गुरूंना म्हणतोय की स्वामी, मला तारून न्या, मी या भय, अंधकारामध्ये, अज्ञानामध्ये, दुःखामध्ये बुडालो आहे. बघा, या ओवीमधून आपल्याला काय कळतं की दृष्ट अवस्थेमध्ये असलेला जीव शरणागती घेतो, त्या क्षणी तिथून त्याचा परिवर्तन व्हायला सुरुवात होते, बदल सुरू होतो. घोरांदरी, घोर अंधारामध्ये होता तो, अज्ञानाचा अंधार, पापाचा अंधार, भीतीचा अंधार, यामध्ये तो घोर अडकला होता. खरी प्रार्थना म्हणजे मनापासून मदत मागणे. तो मदत मागतोय, त्यांनी शरणागती पत्करलेली आहे. शरणागती हीच परिवर्तनाची सुरुवात आहे की नाही. किती पापं जरी केलेली असली तरी गुरूंकडे वळाल्यावरती उद्धार हा होतोच होतो, उन्नती मिळते, सद्गती मिळते. चुका झाल्या तरी निराश न होता मार्ग बदलण्याची तयारी आम्ही ठेवली पाहिजे. अडचणीमध्ये मदत मागणं ही कमजोरी नसून शहाणपण आहे. प्रामाणिकपणे पश्चाताप केला आणि त्या पश्चातापातून शुद्धता झाली की जीवन नव्याने सुरू होऊ शकतं. खरी शरणागती आली की अंधारातून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे तुमचा आमचा प्रवास सुरू होत असतो. बघा पुढं, तया दर्शन मात्रेसी नासली पापे पूर्वजितेसी, तू कृपाळू सर्वांशी उद्धारावे आपण आता. आणि मग तो राक्षस म्हणू लागला, ब्रह्मराक्षस म्हणतोय की तुझ्या केवळ कृपेनेच माझी सर्व पूर्वीची पापं नष्ट झाली, आधीची पण आत्ताची पण सगळीच पापं नष्ट झाली. तू सर्वांवरती कृपा करणार आहेस तर माझ्यावरती कृपा कर, माझाही उद्धार कर. मग श्री गुरूंच्या दर्शनाची शक्ती पाहिलीत का. केवळ श्री गुरूंच्या दर्शनाने, सानिध्याने त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. त्याची पूर्वार्जित पापं, आधीच्या जन्मामध्ये केलेली त्याची पापं, त्याचे जुने दोष, त्याचे जुने संस्कार नष्ट झाले हो. त्याची पापच नष्ट झाली सगळी. गुरु सर्वांसाठी समान आहेत, ते भेदभाव करत नाहीत. बघा ना, तो ब्रह्मराक्षस आहे, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी कृपा केली. गुरुकृपा ही सर्वांवरती समान असते, पात्रता भावनेतून तयार झालेली असते. इथं श्री गुरूंचं दर्शन म्हणजे केवळ पाहणं नाही आहे, तर ते अंतःकरणातून जोडलं जाणं म्हणजे ते दर्शन झालं. दैनंदिन जीवनामध्ये चांगल्या संगतीत राहिलं की आपले सुद्धा दोष हळूहळू कमी होतात, आपली पण पापं कमी होत जातात. फक्त आपल्याला संगत उत्तमाची पाहिजे, भूतकाळामध्ये अडकूच नाही. तो म्हणतोय काय, पूर्वार्जित पापं, जुनी पापं, तो अडकला होता ना त्या पापांमध्ये. भूतकाळामध्ये अडकू नये. बदलाची संधी नेहमी असते, नेहमी परिवर्तनाची संधी असते. आम्ही ती शोधली पाहिजे. योग्य व्यक्तीच्या सहवासाने मन शुद्ध होतं आणि बदल घडतो. बघा, गुरूंच्या दर्शनाने अंतःकरण शुद्ध होतं आणि परिवर्तनाचं दार उघडत असतं. बघा, कृपाळू ते श्री गुरु मस्तकी ठेवती करू,
मनुष्य रूपे होऊन येरू लोळत असे चरण कमळे. श्री गुरु अत्यंत कृपाळू आहेत. ते त्या राक्षसाच्या मस्तकावरती हात ठेवतात आणि त्या स्पर्शाने तो मनुष्य रूप धारण करून गुरुचरणी लीन होतो. बघा, आता खूप मोठी ओवी आहे. गुरूंचा स्पर्श झाला म्हणजे अंतर्गत परिवर्तनाची सुरुवात झाली. गुरूंची कृपादृष्टी. त्या राक्षसाचे मनुष्य रूपामध्ये येणे म्हणजे दृष्टतेतून मानवतेकडे प्रवास. चरणी लोळणे म्हणजे संपूर्ण समर्पक आणि कृतज्ञता या ठिकाणी दाखवली. काय झालं? ज्या क्षणी श्री गुरूंनी अत्यंत कृपेने त्या राक्षसाच्या मस्तकावरती हात ठेवला, केवळ स्पर्शाने त्या राक्षसाचा मनुष्य झाला. बघा, सद्गुरू कृपा त्यांच्या स्पर्शाने सुद्धा जीवन बदलू शकतं. जिथे अहंकार संपतो तिथेच खरे मानवत्व प्रकट होत असते. योग्य दर्शन, योग्य मार्गदर्शन मिळालं की आपली वाईट सवय बदलू शकते ना. अगदी तसंच कृतज्ञता आणि नम्रता ठेवली की जीवन अधिक सुंदर होतं. बदलासाठी एक क्षण पुरेसा असतो, एक स्पर्श पुरेसा असतो. जर मन तयार असेल, अंतःकरण तयार असेल तर. श्री गुरूंच्या स्पर्शाने राक्षसही माणूस बनला हो. परिवर्तन एका क्षणात, एका स्पर्शात घडू शकतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओवी आहे बघा. श्री गुरु सांगती तयासी, त्वरित जावे संगमासी, स्नान करिता मुक्त होसी, पुनरावृत्ती नाही तुझ. आणि मग श्री गुरु त्याला म्हणतात की त्वरित संगमावरती जा, तू जा तिथं संगमावरती, स्नान कर, त्वरित मुक्ती मिळेल तुला आणि पुन्हा जन्म मरणाचा फेरासुद्धा मिळणार नाही. बघा, श्री गुरु फक्त कृपा करत नाहीत तर त्याला मार्ग म्हणजे साधन काय करायचं तेही सांगतात. जा आता संगमावरती जा. संगम स्नान म्हणजे त्याला काय सांगितलं? बाह्यक्रिया कर, अंतर्गत शुद्धी कर आणि ते जे काही पूर्वजन्मीची पाप संस्कार आहेत त्याचं विसर्जन करून ये तिकडंच. पुनरावृत्ती नाही म्हणजे आता तुला मोक्ष मिळणार आणि पुन्हा तू या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये, 84च्या फेऱ्यामध्ये अडकणार नाही. बघा, गुरुकृपा आणि योग्य आचरण असेल तर पूर्ण मुक्ती मिळतेच मिळते. केवळ भावना पुरेशी नाही तर सांगितलेला मार्गसुद्धा आम्ही आचरणात आणणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं ना सद्गुरूंनी की तू आत्ता काय कर, लगेच त्वरित संगमावरती जा, स्नान कर आणि पुन्हा ये. बघ, तू मुक्त झालायस, आता पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तू अडकणार नाहीस. बघा, फक्त ऐकून उपयोग नाही आहे तर कृती करावी लागते आणि त्वरित करावी लागते. बदलासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शन झाल्यानंतर, त्वरित कृती केल्यानंतरच परिणाम मिळतो. गुरु मार्ग दाखवत असतात, गुरु मार्गाचं दर्शन करून दाखवत असतात. आम्ही त्या मार्गावरती चाललो पाहिजे, तेव्हाच आमचा उद्धार होणार आहे. बघा, गुरुवचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान, कलेवरा सोडून जाणं, मुक्त झाला तत्क्षणी. आणि मग राक्षसाने गुरूंचं वचन ऐकून संगमावरती स्नान केलं आणि त्या क्षणी देह सोडून तो मुक्त झाला तो. गुरुचरणावरती, गुरूंच्या वचनावरती काय केलं पाहिजे? आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. गुरूंच्या वचनावरती त्वरित आचरण केलं. सांगितलं जर आम्ही त्याच्यावरती कृती केली की क्षणात फळ मिळतं. कलेवार सोडून, कलेवार म्हणजे काय? देहाभिमान, पापाचा संस्काराचा त्याग झाला आणि तत्क्षणी मुक्ती म्हणजे पात्रता. जेव्हा पात्रता, कृपा आणि कृती एकत्र येते तेव्हा ती मुक्ती होतेच. आणि तत्क्षणी, त्या क्षणाला श्रद्धा आणि आज्ञापालन असेल तर मोक्षमार्ग निश्चित आहे. शंका न ठेवता केलेली कृतीच बंधन तोडते. या ओवीतून आम्ही काय शिकतो? योग्य सल्ला. जेव्हा सद्गुरूंचं वचन आपल्याला लाभतं, सद्गुरू आपल्याला सांगतात की क्षणाचाही विलंब न करता त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. बदल हवा असेल तर जुने दोष, आसक्ती सोडावी लागते बाबा. स्पष्टता आली की ठाम निर्णय घेतल्याने जलद परिणाम मिळतात. गुरूंच्या वचनावरती त्वरित आचरण केलं की मुक्ती दूर राहत नाही, मुक्ती जवळच आहे. गुरूंच्या वचनावरती त्वरित आम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. बघा, विस्मय करीती सकळ लोक, म्हणती होईल मूर्ती एक, हरी अज पिणाक, हाची सत्य मानिजे. मग त्या राक्षसाचा केलेला उद्धार पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाली आणि म्हणू लागली की हे एकच मूर्तिमंत स्वरूप आहे. हरी म्हणजे विष्णू, अज म्हणजे ब्रह्मा आणि पिनाकधारी शिव, हे तिघेही ह्या सद्गुरूंमध्येच आहेत, या गुरूंमध्ये आहेत. गुरु म्हणजे त्रिमूर्तींचं एकत्रित स्वरूप.
ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त जन ताराबाया. लोकांनी प्रत्यक्ष अनुभवातून गुरूंची दिव्यता समजून घेतली. लोकांनी पाहिलं त्यांच्या डोळ्यात देखत घडलं. शंका दूर होऊन निश्चित अशी श्रद्धा त्या ठिकाणी निर्माण झाली. अनुभवातून आलेली श्रद्धा ही सर्वात दृढ असते, घट्ट असते. गुरु म्हणजे सृष्टीचं पालन पोषण करणारा, गुरु म्हणजे सृष्टीला निर्मिती करणारा, सृष्टीचं पालन करणारा आणि सृष्टीचं संहार करणारा, या तिन्ही शक्तींचं एकत्रित केंद्र म्हणजे गुरु आहेत. केवळ ऐकून नव्हे तर अनुभव घेऊन विश्वास निर्माण केला पाहिजे तुम्ही आम्ही. जेव्हा सत्य स्पष्ट दिसतं तेव्हा दुविधा सोडायची असते. दिसलं ना त्या राक्षसाचा उद्धार समोर पाहिला तुम्ही आम्ही, अजून पण शंका घ्यायच्या का? अजून पण प्रश्न विचारायचे का? योग्य गोष्ट ओळखल्यानंतर तिला पूर्णपणे स्वीकारणं खूप महत्त्वाचं असतं. अनुभवातूनच समजलेलं सत्य हे दृढ श्रद्धा निर्माण करत असतं बघा. श्री गुरु राहिले तया स्थानी मठ केला शृंगारोनी नराधी शिरोमणी भक्ती भावे पूजितोसे. आणि मग श्री गुरु त्याच ठिकाणी राहू लागले गाणगापुरामध्ये. तिथे त्यांचा मठ, जसं तो म्हणला होता ना राजा, तिथं आपण मठ करून राहूया, तिथं तो मठ असा सुशोभित केला, शृंगार केला, तिथं असा मठ उभारला गेला. आणि तो जो राजा होता ना नराधी, त्याने अत्यंत भक्तिभावाने तो श्री गुरूंची सेवा पण करू लागला. श्री गुरूंच्या वासाने स्थान स्थिर तीर्थक्षेत्र बनते. एक वेळेचं स्थान राहिलेलं नाही आहे, ते तीर्थस्नान तीर्थक्षेत्र बनलेलं आहे. आणि तो जो मठ आहे, तो मठ म्हणजे साधना, शिक्षण आणि सत्संगाचं केंद्र बनलेलं आहे. तो राजा केवळ सत्ताधीश नाही आहे, तर तो भक्त म्हणून भक्ती करणारा सेवक आहे. बघा, गुरूंचं सानिध्य आणि नित्य उपासना म्हणजे आध्यात्मिक उन्नती. जिथे गुरु स्थिर होतात ना, तिथं धर्माची मुळे घट्ट रोवली जातात. जिथे गुरु स्थिर होतात तिथं धर्माची मुळे घट्ट खोलवर रुजतात. आपल्या आयुष्यामध्ये ही आपण नियमित साधनेचं एक स्थिर केंद्र तयार केलं पाहिजे. पद, पैसा, प्रतिष्ठा असूनही आपण नम्र सेवाभाव ठेवला पाहिजे. त्या राजासारखा तो राजा एवढं सगळं असताना सुद्धा त्यांची नित्य सेवा पूजा करतोय. सत्संग आणि गुरुसेवा यांच्यामुळे मन शुद्ध आणि स्थिर होतं. गुरूंच्या स्थिर सानिध्याने स्थान तीर्थ बनतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. बघा, भक्तिभावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोप परी वद्य गजर गीत वद्य मंत्रेसे. मग राजा अत्यंत भक्तिभावाने अखंड पूजा अर्पण करतोय. विविध वाद्य, विविध गीत, विविध मंत्र यांच्या नादाने वातावरण मंगलमय झालंय, पवित्र झालंय. पूजा केवळ विधी नाही, तर भावपूर्ण अर्पण म्हणजे पूजा आहे. समर्पण म्हणजे पूजा आहे. अपरंपार म्हणजे भक्तीमध्ये मर्यादा नसते. वाद्य, गीते, मंत्र ही सर्व भक्तीची अभिव्यक्ती करण्यासाठी आहे. भक्ती म्हणजे अंतःकरणातील प्रेम बाहेर प्रकट करणं म्हणजे भक्ती. जिथे भावना शुद्ध आहे तिथे प्रत्येक क्रिया ही पूजा बनते. काम करताना जेव्हा आपण मनापासून काम करतो ना, तर ती पूजा होते. ते कामसुद्धा पूजा होते. बघा, कला, संगीत यांचा उपयोग मन शुद्ध करण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी केला पाहिजे. नियमित प्रार्थना, नियमित ध्यान केल्याने आत्मशांतता मिळते. मनापासून केलेली प्रत्येक कृती हीच खरी पूजा आहे. श्री गुरु नित्य संगमासे जाती नित्य अनुष्ठानासे नराधीश भक्तीसी सैन्यासहित आपण जाय. आणि मग श्री गुरु रोज कुठं जातात? संगमावरती अनुष्ठानाला जातात. त्यांच्या प्रति भक्तिभाव ठेवून राजा देखील सैन्यासह त्यांच्याबरोबर जातो. गुरूंसोबत तो अनुष्ठानाला संगमावरती चालला राजा. गुरूंची साधना नियमित आणि शिस्तबद्ध असते. आणि मग राजा काय करतो? गुरूंच्या मागून चालतोय. का? त्याला माहिती आहे आपण कधीतरी चुकू, आपण एखाद्या वेळेस सुट्टी मारू, पण गुरूंबरोबर राहिलो ना तर ती उपासना आपण नियमित करू, शिस्तबद्ध करू. म्हणजे काय? तर जेव्हा श्री गुरु मार्गदर्शक असतात तेव्हा तो राजासुद्धा त्यांचा अनुयायी झाला, शिष्य झाला. भक्ती ही वैयक्तिक मर्यादेत न राहता संपूर्ण व्यवस्थेमध्ये. आणि मग आता त्या राजाबरोबर सैन्यही रोजच्या रोज यायला लागलं, नियमित यायला लागलं, सैन्य शिस्तबद्ध वागायला लागलं. आणि मग किंबहुना राजा आला, सैन्य आलं म्हणजे सगळे त्या राज्यातली लोकं म्हणजे समाजसुद्धा काय झाला? भक्तीमध्ये लीन झालेला आहे.
बघा, स्थिर मन आणि प्रगती आहे या ओवीचा संदेश. स्थिर मन आणि प्रगती. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालणं म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती करणं आहे बघा. रोज थोडी थोडी साधना, उपासना, जप, ध्यान पण नियमित करावं, सातत्यपूर्ण करावं. योग्य मार्गदर्शक मिळाला की त्यांच्या सांगण्याप्रमाणे शिस्त पाळावी, सोडू नये, नेमस्त राहावं. आपल्या चांगल्या गोष्टींचा, सवयींचा प्रभाव कायम मित्रांवरती पडू द्यावा. तो श्री गुरूंमुळे राजा आला, राजामुळे सैन्य आलं, सैन्यामुळे प्रजा आली, संपूर्ण राज्य आता भक्तिमय झालेलं आहे. नियमित साधना करू लागलेला आहे, श्री गुरूंच्या मार्गावरती चालू लागलेला आहे. हाच स्थिर प्रगतीचा मार्ग आहे बघा. एखाद्या समयी श्री गुरुसे बैसविती आपली आंदोलिकेसी, सर्व दळ सैन्यासी घेऊन जाय वनांतरा. मग कधी कधी राजा काय करायचा, श्री गुरूंना आंदोलिका म्हणजे पालखीमध्ये बसवून संपूर्ण सैन्यासह वनामध्ये घेऊन जायचा. त्यांनी काय केलं, गुरूंना सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. पालखी म्हणजे आदराचं प्रतीक ना. आंदोलिका असा शब्द आला आहे या ओवीमध्ये. बैसविती आपुलिका आंदोलिकेसी. आंदोलिका म्हणजे स्वतःच्या पालखीमध्ये त्यांना बसवून संपूर्ण सैन्यासह त्यांना त्या वनामध्ये घेऊन गेलेला आहे. गुरूंना सर्वोच्च सन्मान त्यांनी दिलेला आहे, आदर दिलेला आहे. राजा आपल्या संपूर्ण सामर्थ्य, सैन्य म्हणजे सामर्थ्य आहे, ते गुरुसेवेमध्ये लावलेलं आहे त्यानं. शहरातच नव्हे, गावातच नव्हे, तर अगदी निसर्गातही गुरु सानिध्य तो अनुभवू लागला. गुरूंचा सन्मान हा केवळ विधी नसून अंतःकरणाचा भाव आहे. जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे गुरु तत्व हे अखंड सोबत ठेवायचं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे. जीवनात कोणाला खरा आदर द्यायचा हे आम्हाला कळायला पाहिजे. आपल्या शक्तीचा, आपल्या साधनांचा उपयोग हा कायम उत्तम कार्यासाठी करावा. निसर्गात वेळ घालवून मन शांत आणि स्थिर ठेवावं, हेच ओवीतून तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. गुरूंना सर्वोच्च स्थान दिलं की जीवनाची दिशा योग्य राहते बघा. मध्यान्हकाळी पर्यसी श्री गुरु येती मठासी, सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप. मग इथं काय दाखवलं, जेव्हा वनामध्ये गेलेले श्री गुरु आणि तो राजा सगळ्या सैन्यांसह दुपारी मध्यान्ही परत मठामध्ये येतात. राजा संपूर्ण सैन्यासह आनंदाने नमस्कार करून त्यांचे पुन्हा स्वागत करतो. गुरूंचा दिनक्रम दाखवला, नियमित आहे. गुरूंचा दिनक्रम हा संतुलित आहे. गुरूंना साधना करायची आहे, गुरूंना त्यानुसार विश्रांतीसुद्धा घ्यायची आहे. राजा प्रत्येक वेळी आदराने नमतोय, ही त्याची सातत्यपूर्ण भक्ती आहे. आनंदेसी म्हणजे नमस्कार हा आनंदाने आणि प्रेमाने केला जातो. भक्तीमध्ये सातत्य आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. केवळ एकदाच भक्ती नाही करायची, दररोज करायची. नित्य नूतन भावपूर्वक स्मरण करायचं श्री गुरूंचं. चांगल्या सवयी, प्रार्थना, नमस्कार, उपासना, साधना नियमितपणे करावी. कृतज्ञता रोजच्या रोज व्यक्त करावी, तेव्हाच मन सकारात्मक राहणार आहे. छोट्या छोट्या कृतींमध्येही आनंद शोधावा. सातत्यपूर्ण आणि आनंदी भक्तीच मनाला स्थिर करते, प्रसन्न ठेवते. बघा पुढं, भक्तवत्सल्य श्री सद्गुरू मूर्ती, भक्ताधीन आपण असती, जैसी संतोष त्यांच्या चित्ती, तेने परे राहटती. काय सांगितलं होतं, श्री गुरु हे भक्तवत्सल आहेत. ते जणू भक्तांच्या भावनेला अधीन होतात आणि भक्ताच्या चित्ताला जसा संतोष होईल तशा रीतीने ते वागत असतात. श्री गुरूंचा स्वभाव हा करुणामय आहे आणि प्रेमळ आहे. भक्ताधीन म्हणजे गुरु अहंकार रहित असतात. ते भक्ताच्या शुद्ध भावाला प्रतिसाद देत असतात. ते प्रत्येकाशी त्यांच्या भाव, क्षमता आणि गरजेनुसार वागवत असतात. जसा भावना तशी श्री गुरूंची कृपा त्या ठिकाणी होत असते. शुद्ध भाव आणि निस्वार्थ भावना असेल तर गुरु स्वतःहून जवळ येतात बरं का. नात्यातही आपण काय करतो, दैनंदिन जीवनामध्ये समोरच्याच्या भावनेला समजून लवचिकपणे महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपली सगळी नाती व्यवस्थित टिकून राहणार आहेत. प्रामाणिकपणे ठेवलेला विश्वास आधार वाढवतो बरं का. प्रामाणिकपणे विश्वास ठेवा, पुढच्या व्यक्तीला आधार वाटतोच. स्वतःचा भाव शुद्ध ठेवल्यानंतर योग्य प्रतिसाद मिळतो. गुरु भक्तांच्या शुद्ध भावाला प्रतिसाद देत असतात. जसा भाव तसा अनुभव त्याला येत असतो. समारंभ होय नित्य, ऐकती लोक समस्त, प्रकट झाले लोकात ग्रामांतरी सकळ जनी.
मग दररोज मोठा समारंभ, भक्तिमय कार्यक्रम सुरू झाला. ते ऐकून संपूर्ण गावातील लोक आकर्षित झाली, यायला लागली. सर्वत्र गुरुकथा आणि गुरूंची भक्ती प्रचार प्रसार होत होती, पसरत होती. गुरूंच्या सानिध्यामध्ये नित्य उत्सव आणि साधना घडतच असतात. त्या वातावरणाचा प्रभाव संपूर्ण समाजावरती, संपूर्ण प्रजेवरती पडत असतो. भक्ती ही वैयक्तिक न राहता भक्ती आता सार्वजनिक होते, सर्वव्यापी होते. कारण सत्संगाचा प्रभाव हा दूरवरती पसरत चाललेला आहे आणि तिथे भक्ती सुरू झाली आणि एक सामाजिक परिवर्तन घडायला लागलं. चांगले उत्तम विचार, चांगल्या सवयी लोकांपर्यंत पोचायला लागल्या. सकारात्मक वातावरण तयार झाल्याने समाज बदलू लागला. आपल्या कृतीचा प्रभाव फक्त स्वतःवरती नको, तर संबंध प्रजेवरती, जनतेवरती पडला पाहिजे, ही भावना त्या राजाची होती. भक्ती आणि सत्संगाचा प्रभाव संपूर्ण समाजामध्ये पसरतो आणि तिथे शाश्वत परिवर्तन घडत असतं. कुमसी म्हणजे ग्रामासी, होता एक तापसी, त्रिविक्रम भारती नामेसी, 3 वेद जाणतसे. आणि मग कुमसी नावाच्या गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मोठा तपस्वी होता. त्याला 3 वेदांचं ज्ञान त्याच्याकडे होतं बरं का. गावात एक विद्वान तपस्वी असणं म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान परंपरा अस्तित्वात आहे याचं द्योतक आहे ते. 3 वेद जाणणारा म्हणजे तो शास्त्रज्ञान आहे. पण आजही अहंकार किंवा मर्यादित दृष्टिकोन त्या त्रिविक्रम भारतीकडे असू शकतो, आपल्याला माहीत नाही, आता पुढे समजेल. केवळ ज्ञान असूनही संपूर्ण समज अत्यंत आवश्यक असते. ग्रंथज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, पण हे दोन्ही एकसारखं नसतं. आता फक्त त्याला वेदांचं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे की नाही माहीत नाही, पुढं समजेल. शास्त्र माहिती आहे, शास्त्र माहिती देतं, पण त्याला गुरुकृपेचा अनुभव मात्र नाही आहे. बघा पुढं, शिक्षण आणि ज्ञान महत्त्वाचे आहे, पण विनय त्याहून अधिक महत्त्वाचा आहे. विद्या विनयानं शोभते. स्वतःला मला सगळं कळतं, मीच सर्वज्ञ आहे असा भाव टाळला पाहिजे. खरे ज्ञान म्हणजे समज, अनुभव आणि नम्रता. ज्ञान असूनही विनय नसेल तर ते ज्ञान अपूर्ण आहे. ज्ञान आहे आणि विनम्रही आहे, मग तिथे पूर्णत्व आहे. मानसपूजा नित्य करी, सदा ध्यायी नरहरी, त्याने ऐकले गाणगापुरी, असे नृसिंह सरस्वती. आणि मग तो विक्रम भारती सतत मनापासून मानसपूजा करायचा. कोणाची? भगवान नरहरीची, म्हणजे विष्णूंचं ध्यान तो करायचा. त्याने ऐकलं की गाणगापुरामध्ये नरसिंह सरस्वती अवतारले आहेत. त्यांनी मानसपूजा दाखवली. बघा, या ओवीमध्ये मानसपूजा म्हणजे बाह्य विधीपेक्षा अंतःकरणामध्ये असलेली पूजा अधिक श्रेष्ठ असते. नित्य ध्यान म्हणजे एकाग्रता आणि भक्तीचा अभ्यास. योग्य तीर्थ आणि योग्य गुरु असले की त्याची महती श्रद्धेतून पसरत जाते. त्या त्रिविक्रम भारतीपर्यंत ती जी काही बातमी पसरलेली आहे ना, ती गुरूंबद्दल ती श्रद्धेतून पसरली, भक्तीतून पसरत त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे. खरी भक्ती मनात जरी असली ना, ती बाह्यकरणामध्ये नको, मनामध्ये पाहिजे. ती मानसपूजा, सतत स्मरण, सतत ध्यान करणं, तेव्हाच तुमच्या आमच्या अंतरे असलेलं चैतन्य जागृत होत असतं. बघा या ओवीमध्ये काय सांगितलं आहे. मन शांत ठेवण्यासाठी आपण ध्यान करतो, अखंड नामस्मरण करतो, ते खूप आवश्यक आहे. बाह्य दिखावा नको. ती मानसपूजा दाखवली त्या त्रिविक्रम भारतीची. त्यांनी काही बाह्य दिखावा केलेला नाही आहे, पण त्याचं अंतःकरण मात्र शुद्ध आहे. चांगली माहिती आणि गोष्टी आपण आनंदाने स्वीकाराव्यात. मानसपूजा आणि नित्य ध्यान हेच खऱ्या भक्तीचे मूळ आहेत. बघा पुढं, ऐकत्या त्याची चरित्र लीला, मणी मने दंभिक कळा, हा काय खेळ चतुर्थाश्रमाला, म्हणून निंदा आरंभिली. मग गाणगापूरच्या चरित्रलीला ऐकून तो तपस्वी मनामध्ये विचार करू लागला, संशय घेऊ लागलाय. म्हणतो हे काहीतरी ढोंग आहे, ढोंग. हा 4थ्या आश्रमाचा म्हणजे संन्यासाचा खेळ वाटतोय आणि तो त्रिविक्रम भारती आता निंदा करू लागलेला आहे. बघा, त्याच्याकडे 3 वेदांचं ज्ञान आहे, पण अहंकारी दिसून आला. बाह्य कथा ऐकून त्यानं चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे. त्यानं बाहेरच्या कथा ऐकल्या. दंभिक म्हणणे म्हणजे अहंकार आणि संशयातून जन्मलेला विचार म्हणजे दांभिकता. अर्धवट समजून त्यांनी निंदा समजून केली. निंदा सुरू केली त्याने. आता तो असं म्हणतोय की 4थ्या आश्रमाचा काय आहे, खेळ चालू केला आहे. बघा, जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकलेली गोष्ट जास्त विचार न करता ती खरी समजून टाकतो, संशय करतो, निंदा करतो आणि मनाची शुद्धता आपणच कमी करतो. उघड्या मनाने पाहिलं तरच आपल्याला सत्य दिसणार आहे. अर्धवट ज्ञान आणि अहंकार यामुळे सत्यही चुकीचं भासू शकतं. बघा आता पुढं,
ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत, यतीश्वर निंदा आपुली करत, म्हणून ओळखले मनात. आणि मग श्री गुरु म्हणजे ज्ञानस्वरूप आहेत, ते सर्वांच्या मनातील विचार ओळखतात. आणि मग तो यती त्रिविक्रम भारती आपली निंदा करत आहे हे त्यांनी अंतःकरणातून जाणून टाकलं की तिथे चालली आपली निंदा नालस्ती. श्री गुरूंचं ज्ञान हे बाह्य नसून हे अंतर्ज्ञानी आहे, ते इनर अवेअरनेस त्यांच्याकडे आहे. आणि मग समोरची व्यक्ती काहीही बोलो अथवा न बोलो, श्री गुरु त्याच्या मनातला भाव मात्र जरूर ओळखतात. निंदा करणाऱ्यालाही ते समजून घेतात, पण त्वरित आणि लगेच प्रतिक्रिया मात्र देत नाहीत. खरा ज्ञानी शब्द नाही पाहत, तर त्याचं अंतःकरण पाहतो, त्याचं मन पाहतो. जे दिसतं त्यापेक्षा त्याचा हेतू काय आहे हे अधिक महत्त्वाचं असतं. लोकांचे शब्द नाही, तर लोकांचे भाव आम्ही समजून घेतले पाहिजे. त्वरित प्रतिक्रिया न देता समजूतदारपणा ठेवला पाहिजे. खरा शहाणपणा म्हणजे इतरांचं मन ओळखणं आहे. ज्ञान म्हणजे फक्त ऐकणं नाही, तर मनातील भाव ओळखणं आहे. बघा, सिद्ध म्हणे नामांकिता, पुढे अपूर्व असे कथा, मन करुणी निर्मळता, एक चित्ते परिसतू. मग सिद्ध म्हणाला, हे नामांकित शिष्या, पुढे एक अपूर्व अशी कथा आहे, जी मन शुद्ध करून एकाग्रतेने ऐक. आता पुढील भागामध्ये अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक कथा असणार आहे. ती समजण्यासाठी मनाची निर्मळता खूप गरजेची आहे. एकचित्त म्हणजे संपूर्ण एकाग्रता आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. ज्ञान ग्रहण करण्यासाठी अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. जसे आरसा स्वच्छ असला की प्रतिमासुद्धा स्पष्ट दिसते, तसं मन शुद्ध असलं की मनामध्ये सत्य लगेच समजतं. काहीही शिकताना नम्रता ठेवावी लागते. पूर्वग्रह आणि अहंकार ठेवून जर उघडं मन ठेवलं तर ते ज्ञान मिळणार नाही. खरं ज्ञान मिळवण्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. पूर्वग्रह नसावेत. शुद्ध आणि एकाग्र मनानेच खरे ज्ञान ग्रहण होत असते. बघा पुढं, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे सद्गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकाळ अभीष्ट पाविजे. आणि मग संत सरस्वती गंगाधर असं म्हणतात की हे गुरुचरित्र हा विस्तार आहे, आणि हे ऐकल्यानंतर मन अत्यंत प्रसन्न होतं आणि सर्व इच्छित फल प्राप्त होतं. इच्छित फळ त्यांना मिळत असतं. गुरुचरित्र म्हणजे गुरूंच्या लीलांचा आणि कृपेंचा विस्तार आहे, जे श्रवण केल्याने मनामध्ये आनंद आणि समाधान निर्माण होतं. योग्य भावाने ऐकल्यास इच्छित फलप्राप्ती होते. बरोबर. गुरुचरित्र श्रवण केल्याने मनाची शुद्धता, भक्तीमध्ये वृद्धी आणि कृपेची प्राप्ती होते. कथा ऐकणं म्हणजे फक्त माहिती नाही आहे, तर ते आध्यात्मिक परिवर्तनाचा एक मार्ग आहे. चांगल्या कथा, चांगले विचार ऐकणे म्हणजे मनाला पोषण देणं आहे. सकारात्मक गोष्टी नियमित केल्याने दृष्टिकोन बदलतो. जे आपण ऐकतो तसंच आपलं मन बनत असतं. म्हणून सत्संग खूप महत्त्वाचा आहे. गुरुचरित्र श्रवण केल्याने मन प्रसन्न होतं आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. इति श्री गुरुचरित्र गाणगापुरी पवित्र, ब्रह्मराक्षस परत्र निजमोक्ष दिदला. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे राक्षस मुक्तकरण नाम त्रयोविशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु.